कोविडची साथ चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपण सगळे त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत. आत्ताच बुवा सरांनी सांगितलं, की विराज महाजन यांना कनेक्ट करता येत नाहीये कारण की चिपळूणमध्ये पाऊस झालेला आहे. तुम्ही काही दिवसांपूर्वी मला वाटतं एक बातमी नक्की ऐकली असेल टेलिव्हिजनवरती, की अ, आषाढी एकादशीची जी पंढरपूरची वारी असते, ती वारी नेहमी पायी जातात वारकरी आणि अ, अ, ज्ञानेश्वर तसंच तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन ते पंढरपूरला पोहोचतात. यंदा कोरोना व्हायरसच्या साथीमुळे ते शक्य झालं नाही आणि मग सरकारने तोडगा असा काढला, की परंपरा राखली पाहिजे. त्यामुळे काही वारकरी हे पादुका घेऊन गेले पंढरपूरला. परंतु ते स्पेशल बसनी गेले. पायी वारी काही त्यांना करू दिली गेली नाही. 2 दिवसापूर्वी अशीच एक बातमी मी टीव्हीवरती ऐकत होते. तुम्हीही ऐकली असेल, वर्तमानपत्रात वाचली असेल. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम इथे एक अतिशय प्रसिद्ध असं पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे आणि या मंदिराचे जे व्यवस्थापनाचे हक्क असतात, जो ट्रस्ट असतो, जे विश्वस्त आहेत, त्यांच्यामध्ये एक वादाचा मुद्दा होता आणि नुकताच सर्वोच्च न्यायालयाने त्याविषयी एक निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असा होता, की या मंदिराचं व्यवस्थापन करण्याचा एक परंपरागत हक्क त्रावणकोरचं जे राजघराणं आहे, म्हणजे आता ते राजघराणं म्हणून उरलेलं नाही, कारण आपल्याकडे संस्थानं खालसा झाली आहेत. परंतु त्रावणकोरचं जे राजघराणं आहे, त्या राजघराण्याकडे परंपरेने हा हक्क चालत आलेला आहे आणि तो त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने परवा परत मिळवून दिला. मी या गोष्टी का बोलतेय? तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडला असेल, की मी कुठे भरकटते आहे? तर या घटनांचा वास्तुतः बहुसांस्कृतिक वादाशी संबंध आहे आणि आजच्या माझ्या डिस्कशनचा विषय तोच असणार आहे, की तो संबंध कसा आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे. आपण बहुसांस्कृतिक असा शब्द जर वापरला, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसते ती विविधता. एक प्रकारची डायव्हर्सिटी, विविधता. तर ह्याचा संबंध निश्चितपणे वैविध्यपूर्णतेशी आहे, विविधतेशी आहे, डायव्हर्सिटीशी आहे. बहुसांस्कृतिक वाद असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याच्यामध्ये असं अभिप्रेत आहे, की वेगवेगळ्या समाजामध्ये जे अल्पसंख्य आहेत, त्या अल्पसंख्यांचे हक्क आणि त्या अल्पसंख्याकांचे जे काही अधिकार असतील, त्याचं प्रामुख्याने रक्षण करणं. आता हे जे अल्पसंख्याकांचे हक्क किंवा अधिकार असतात, त्याचा संबंध अल्पसंख्याकांची भाषा, त्यांचा वंश, त्यांची संस्कृती याच्याशी असतो आणि त्या हक्कांचं जतन करणं याच्याशी बहुसांस्कृतिक वादाचा संबंध आहे. म्हणजे आपल्याला जर व्याख्या सुरुवातीला करायची असेल, तर ती अशा प्रकारे आपल्याला त्याची व्याख्या करता येईल. इथे आपण असं एक गोष्ट लक्षात घेऊया, की समाजाच्या अंतर्गत जी विविधता असते आणि मला असं वाटतं, की बहुतेक समाजांच्यामध्ये विविधता असते. म्हणजे सगळेच समाज किंवा कोणताही समाज आज आपल्याला असं म्हणता येईल, की कोणताही समाज हा असा एकजिन्सी नसतो. प्रत्येक समाजामध्ये काही एका प्रमाणामध्ये विविधता असते. या विविधतेला वेढण्याचे पाश्चिमात्य राजकीय व्यवस्था ज्या आहेत, त्या पाश्चिमात्य राजकीय व्यवस्थांचे प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. त्याच्यापैकी एक जो मार्ग आहे त्याला असिमिलेशन किंवा एकजिन्सीकरण असं म्हटलं जातं आणि जो दुसरा मार्ग आहे त्याला मल्टीकल्चरलिझम किंवा बहुसांस्कृतिकवाद असं म्हटलं जातं. असिमिलेशनमध्ये काय अभिप्रेत आहे? तर त्या समाजामध्ये ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये जी काही भिन्नता आहे, जी काही विविधता आहे, त्या विविधतेचा त्याग करून त्या समाजाचं असं एकजिन्सी अस्तित्व निर्माण करणं. आपण उदाहरणं घेऊन बोलूया आणि ह्या ज्या दोन्ही प्रणाली आहेत, त्या पाश्चिमात्य राजकीय व्यवस्थांच्या संदर्भात असल्यामुळे शक्यतो आपण पाश्चिमात्य देशांची उदाहरणं या संदर्भामध्ये घेऊया. अमेरिकेमध्ये ज्यावेळेला आपण बघतो अमेरिकन समाजामध्ये, तर अमेरिकन समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर होत असतं आणि तिथे वेगवेगळ्या देशातनं माणसं येतात. मग त्यातले बहुसंख्य लोकं मेक्सिकोतनं आलेली असतील, बहुसंख्य लोकं व्हिएतनाम किंवा फिलिपिन्समधनं आलेली असतील. तिथे प्रचंड मोठ्या संख्येने साउथ एशियन म्हणजे दक्षिण आशियाई देशातलं मायग्रेशन होतं. या सगळ्या ठिकाणाहून येणारी जी माणसं आहेत ती वेगवेगळ्या भाषा बोलत असतात. परंतु अमेरिकेत गेल्यानंतर अमेरिकन इंग्रजी आत्मसात करणं ही अपेक्षा त्यांच्याकडनं केली जाते आणि अमेरिकन इंग्रजीमधूनच सगळे व्यवहार चालावेत, या प्रकारचं जो आग्रह आहे त्याला असिमिलेशनचं किंवा एकजिन्सीवादाचं तत्वज्ञान
असं आपल्याला म्हणता येईल. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर फ्रान्स सारखा देश आहे, ज्या देशामध्ये काही वर्षांच्या पूर्वी हा वादही झाला होता त्यावेळेला. काही वर्षांच्या पूर्वी सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांनी हिजाब वापरण्यावरती बंदी घातली गेलेली होती. आणि ती बंदी घालण्यामागे फ्रेंच रिपब्लिकचा, फ्रेंच सरकारचा किंवा फ्रेंच राज्यसंस्थेचा जो उद्देश होता तो असा होता, की फ्रेंच नागरिक हे हे एक प्रकारच्या विशिष्ट लिबरल सेक्युलरिझमचा अवलंब करणारे असावेत आणि त्याच्यामध्ये धार्मिक चिन्ह ही सार्वजनिक ठिकाणी वापरण्याची मुभा नसावी आणि त्याच्यातून ती हिजाब वापरण्यावरती बंदी फ्रान्सने घातलेली होती. ही उदाहरणं जी आपण म्हणतो ना, त्याला आपण असिमिलेशनची उदाहरणं असं म्हणूया. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं, तर आपल्याला जो दिसतो तो मल्टीकल्चरॅलिझम किंवा बहुसांस्कृतिकवाद. त्याच्यामध्ये असं अभिप्रेत आहे, की त्या समाजामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, त्यांची जी काही संस्कृती आहे, त्या संस्कृतीचा भाषा हा एक भाग आहे, त्या संस्कृतीचा धर्म हा एक भाग आहे आणि त्या संस्कृतीचा त्या संस्कृतीची व्यवच्छेदक चिन्ह जी आहेत, तो देखील एक भाग आहे. जसं हिजाबचं एक फ्रान्समधलं उदाहरण घेतलं, तसं आपण दुसरं उदाहरण इंग्लंडमधलं घेऊया, जिथे बहुसांस्कृतिक वाद हा एक प्रकारे राज्यसंस्थेचं धोरण म्हणून काही काळ तरी अस्तित्वात होता. तर इंग्लंडमध्ये तिथल्या सैन्यामध्ये सामील होणारे जे शीख सैनिक असतात, त्या सैनिकांना विशिष्ट प्रकारची शीख पगडी वापरायची परवानगी दिली जाते. किंबहुना अशी एक केसही त्यावेळेला घडली होती आणि इंग्लंडमध्ये आज आपण जर पाहिलं तर ब्रिटिश राणी जी आहे, मोनार्क आहे ब्रिटनची, त्या राणीचे जे गार्ड्स असतात विशिष्ट बकिंगहॅम पॅलेसचे जे गार्ड असतात, त्या गार्डमध्ये जे 1-2 जण शीख गार्ड आहेत, त्या गार्डना शीख पद्धतीची पगडी वापरण्याची परवानगी आहे. ही एखादी व्यक्ती इंग्लंडमधली, ब्रिटनमधली जेव्हा शीख असते आणि ती शीख पद्धतीची दाढी किंवा पगडी वापरते. एखादी व्यक्ती मुस्लिम असते, ब्रिटनमध्ये राहत असते आणि ती मुस्लिम पद्धतीची टोपी किंवा दाढी ठेवत असते किंवा एखादी मुस्लिम स्त्री असेल, ती हिजाब वापरत असते आणि त्या व्यवहाराला त्या देशाच्या कायद्यानुसार जर बंदी नसेल, तर त्याला आपण बहुसांस्कृतिक वाद किंवा बहुसांस्कृतिक वादाचं राजकीय धोरण असं म्हणू शकतो. म्हणजे मी जे सांगत होते तो मुद्दा माझा असा होता, की एका बाजूला असिमिलेशन, दुसऱ्या बाजूला मल्टीकल्चरॅलिझम या प्रकारे पाश्चिमात्य देश हे समाजांतर्गत जी विविधता असते, त्याला भेटण्याचे 2 मार्ग आहेत. आपला आजचा जो विषय आहे तो बहुसांस्कृतिक वादाच्या संबंधीचा आहे. बहुसांस्कृतिक वादामध्ये जसं विविधतेला भिडणं आणि त्याचं एक धोरण आहे, त्याचप्रमाणे बहुसांस्कृतिक वादाच्या मध्ये दुसरा जो संबंध आहे, तो आत्मभानाशी आहे, आयडेंटिटीशी आहे आणि त्याचमुळे बहुसांस्कृतिक वादाचा हा पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटीशी किंवा आत्मभानाच्या राजकारणाचा एक जवळचा संबंध आहे, असं आपल्याला म्हणता येईल. समाज गटामध्ये जे अल्पसंख्य असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अल्पसंख्य गट जे असतात, त्या प्रत्येक अल्पसंख्य गटाला विशिष्ट हक्क, ग्रुप राइट्स असं त्याला म्हटलं जातं. प्रत्येक अल्पसंख्य गटाला विशिष्ट हक्क देण्याची मागणी ही बहुसांस्कृतिक वादामध्ये नेहमी होत असते. म्हणजे जर वेगवेगळ्या प्रकारचे गट समाजामध्ये असतील आणि हे जे समाजामध्ये असलेले गट आहेत, म्हणजे बहुसांस्कृतिक वादाचा आपण जर अगदी व्यापक स्वरूपामध्ये अर्थ जर घेतला, तर तो केवळ संस्कृतीशी संबंधित राहत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या अल्पसंख्य गटांची तो त्याचा संबंध जोडता येतो आपल्याला. म्हणजे मग तुम्ही समाजातल्या स्त्रियांचे हक्क म्हणा किंवा समाजामध्ये जे वेगळ्या धर्माचे लोक आहेत त्यांचे हक्क म्हणा. याच बरोबरीने एल-जी-बी-टी कम्युनिटी आहे त्यांचे हक्क म्हणा. म्हणजे जसा आपण बहुसांस्कृतिक वादाचा अल्पसंख्याकांचे हक्क या तऱ्हेने जर अर्थ घेत गेलो, तर तो या पद्धतीने आजच्या काळामध्ये या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने व्यापक स्वरूपामध्ये मांडता येतो. व्यापक स्वरूपामध्ये तो आपल्याला सांगता येतो. बहुसांस्कृतिक वाद एक विचारप्रणाली म्हणून जर आपण त्याचा विचार करायला गेलो, तर त्याच्या वेगवेगळ्या छटा आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अर्थ आपल्याला लावता येतो. वेगवेगळे ट्रेड्स आहेत या मल्टीकल्चरलिझमचे. मी सुरुवातीला थोडक्यात त्या 2-3 जे काही ट्रेड्स आहेत महत्त्वाचे त्याच्याविषयी बोलते आणि नंतर आपण आपलं डिस्कशन पुढे नेऊया. बहुसांस्कृतिक वादाची एक जी महत्त्वाची छटा आहे, त्याला कम्युनिटेरियन किंवा कम्युनिटेरियनिझम असं म्हटलं जातं.
आता कम्युनिटेरियनिझमचा जो त्यांची जी मूळ भूमिका आहे, वैचारिक भूमिका आहे कम्युनिटेरियनिझमची, ती अशी आहे, की व्यक्ती ही समाजाचा एक भाग असते आणि तिला समाजाचा एक भाग म्हणूनच आपण बघितलं पाहिजे. लिबरल एक 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 प्रकारे आपण लिबरल आणि लिबरल नुसती आयडिओलॉजी नाही, तर लिबरल ऑन्टॉलॉजी असंही ज्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये व्यक्ती ही समाजापेक्षा भिन्न तिचं अस्तित्व मान्य केलेलं असतं आणि त्याचबरोबरीने व्यक्ती ही समाजाच्या आधी आहे. म्हणजे द इंडिव्हिज्युअल एक्झिस्ट प्रायर टू सोसायटी हे एक गृहीतक आहे उदारमतवादाचं किंवा लिबरलिझमचं. कम्युनिटेरियनिझम या स्वरूपाचा जो बहुसांस्कृतिकवाद आहे, त्यांचं असं मानणं आहे, की व्यक्ती ही समाजाच्या बाहेर अस्तित्वात असू शकत नाही आणि त्याच्यामुळे समाज म्हणून जे काही आहे, त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. व्यक्ती ज्या समाजाचा भाग असते, त्या समाजाला महत्त्व दिलं पाहिजे आणि व्यक्तींकडे समाजाचा भाग याच दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आणि मग अशा तऱ्हेने विचार केल्यानंतर कम्युनिटेरियन ही जी ट्रेट आहे बहुसांस्कृतिकवादाची, त्याच्यामध्ये असं मानलं जातं, की इंडिव्हिज्युअल राइट्सच्या इतकंच ग्रुप राइट्सला महत्त्व आहे. म्हणजे ज्याला व्यक्तिगत हक्क आपण म्हणतो, त्याच्याच इतकं महत्त्व हे समाज गटांच्या, वेगवेगळ्या समाज गटांच्या विशिष्ट हक्कांना देखील तितकंच महत्त्व आहे. हा एक कम्युनिटेरियन विचार झाला. बहुसांस्कृतिकवादाकडे बघण्याची दुसरी जी एक दृष्टी आहे किंवा दुसरा जो एक दृष्टिकोन आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी ऐतिहासिक अन्यायाचं परिमार्जन या स्वरूपाचं एक अभिप्रेत आहे. अशा तऱ्हेचे काहीतरी एक त्याची वैचारिक बैठक आहे, असं आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा पाश्चिमात्य समाजांचं काही जर उदाहरण घेतलं, तर आज आपण असं पाहू की वेगवेगळ्या पश्चिम युरोपातल्या किंवा अमेरिकेतल्या देशांमध्ये, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, इंग्लंड या सगळ्या देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरित आहेत. हे स्थलांतरित मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या त्यांच्या वासाहतिक साम्राज्यातल्या देशांमधनं आलेले आहेत. अ, याच्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटनमध्ये दक्षिण आशियाई वंशाचे लोक आहेत. त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये, अल्जेरियातनं आलेले अनेक संख्येने लोक आहेत. हे त्यांच्या साम्राज्याचा भाग होते एकेकाळी. हे जे देश आहेत हे एकेकाळी फ्रान्स किंवा ब्रिटनच्या साम्राज्याचा भाग होते. ही मंडळी तिथून स्थलांतर करून आज त्या-त्या देशामध्ये स्थायिक झालेली आहेत. त्या व्यक्तींवरती एकेकाळामध्ये कदाचित 2 पिढ्यापूर्वी असेल, कदाचित 4 पिढ्यांच्या पूर्वी असेल. आणि त्याच पद्धतीने आपल्याला अमेरिकेमध्ये स्थलांतरित झालेला जो आफ्रिकन अमेरिकन समाज आहे, त्याच्याही बद्दल हे याच पद्धतीने बोलता येतं. स्थलांतर जेव्हा या समाजांनी केलं, त्यावेळेला त्यांच्यावरती एक प्रकारचा अन्याय झाला होता. त्यांना दुय्यमत्वाची वागणूक मिळत होती. त्यांना नागरिकत्वाचे सगळे अधिकार मिळालेले नव्हते. आणि हा जो एक ऐतिहासिक अन्याय त्यांच्यावरती झालेला आहे, एक प्रकारे त्याचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून बहुसांस्कृतिकवादाची विचारसरणी पुढे आली. म्हणजे काय तर हे जे समाजाचे घटक आहेत, ज्यांच्यावरती पूर्वीच्या काळामध्ये अन्याय झाला, त्या अन्यायाचं निराकरण करण्यासाठी त्या विशिष्ट गटांना विशिष्ट हक्क देणं. हे हक्क जे दिले जातात ते बहुसंख्याकांच्या हक्कांच्या पेक्षा वेगळे असतात. हे हक्क हे एक प्रकारे गटाचे हक्क असतात. ग्रुप राइट्स या स्वरूपाचे हक्क असतात. अ, या पद्धतीने ऐतिहासिक अन्यायाचं परिमार्जन या पद्धतीने देखील आपल्याला बहुसांस्कृतिक वादाकडे बघता येतं. तिसरी जी एक ट्रेंड आहे बहुसांस्कृतिक वादाची, त्याला लिबरल इगॅलिटेरियनिझम असं म्हणतात किंवा त्या प्रकारच्या विचारसरणीमधनं ती पुढे आली आहे असं आपल्याला म्हणता येईल. लिबरल इगॅलिटेरियनिझमचं भाषांतर आपण समताधिष्ठित उदारमतवाद असं करू शकतो. आणि सांस्कृतिकदृष्ट्या अल्पसंख्याकांचे हक्क हे त्याच्यामध्ये अभिप्राय कोणत्याही प्रकारच्या बहुसांस्कृतिक वादामध्ये ते अल्पसंख्याकांच्या हक्कावरच भर दिलेला आहे. पण त्याची कारणं वेगवेगळी दिली आहेत. जसं कम्युनिटेरियनिझम हे प्रामुख्याने समाजाचं अस्तित्व मान्य करतं किंवा ऐतिहासिक परिमार्जन ही एक त्याच्यामध्ये आयडिओलॉजी आहे. त्याच प्रकारे जो समताधिष्ठित उदारमतवाद आहे, त्याच्यामध्ये असं अभिप्रेत आहे, की या प्रकारची जी भूमिका आहे ना, त्याच्यामध्ये संस्कृती वेगवेगळ्या ज्या संस्कृती असतात, त्याच्याशी संबंधित, त्याच्याशी निगडीत असे जे काही अल्पसंख्याकांचे हक्क आहेत, त्यांचं रक्षण करणं याला महत्त्व दिलेलं आहे. किमलिका हे जे नाव आहे ते ॲक्चुअली या पद्धतीच्या बहुसांस्कृतिकवादाशी जास्त संबंधित आहे. विल किमलिकांचा संबंध हा
समताधिष्ठित उदारमतवादाशी आहे आणि त्यांची जी आर्ग्युमेंट आहे त्याला एक प्रकारे लक इगॅलिटेरियनिझम असंही काही लोकांनी म्हटलेलं आहे. परंतु किमलिकांची जी एक कोर आर्ग्युमेंट आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे, की रेक्टिफाइंग अनचोजन इनइक्वालिटीज. म्हणजे किमलिका असं सांगतात आपल्याला, की समाजामध्ये 2 प्रकारच्या विषमता आपल्याला दिसून येतात. एक विषमता जी असते ती व्यक्तींच्या स्वतः घेतलेल्या निर्णयांमधून निर्माण झालेली विषमता असते. दुसऱ्या प्रकारची जी विषमता असते समाजामध्ये, त्याच्याशी व्यक्तींनी स्वतः घेतलेल्या निर्णयांचा काही एक संबंध नसतो. तर ती त्यांना जन्मजात मिळालेली असते. मी उदाहरण देऊन पुन्हा एकदा हे किमलिकांचं जे काही म्हणणं आहे ते स्पष्ट करते. व्यक्तींनी स्वतः निर्णय घेऊन तयार झालेली जी काही विषमता असते, तिचा आपण कशाप्रकारे विचार करू शकतो? आपण शिक्षण काय घेतो? हा आपला निर्णय आहे. आपण त्याच्याच बरोबरीने कोणत्या प्रकारची नोकरी करतो, हा देखील आपला निर्णय आहे. आणि याच पद्धतीने त्या या निर्णयांमधून जी विषमता तयार होत असते. म्हणजे आता समजा मी एक निर्णय घेतला, की मला प्राध्यापक व्हायचं आहे. दुसरी एखादी व्यक्ती असेल, ती असा निर्णय घेईल, की त्या व्यक्तीला एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करायची असेल. तर मी प्राध्यापक होणं, मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करणं या 2 गोष्टींमध्ये विषमता आहे. म्हणजे जी व्यक्ती कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करते आहे आणि जी व्यक्ती अकॅडमिक्समध्ये नोकरी करते यांच्यामध्ये एक प्रकारची विषमता आहे. ती सामाजिक स्तराची विषमता असेल, ती आर्थिक उत्पन्नाची विषमता असेल. ती जी काही विषमता आहे, ती त्या व्यक्तीचा जो व्यक्तिगत निर्णय आहे, त्याच्यातून तयार झालेली विषमता आहे. परंतु समाजात अशी एक विषमता असते, की ज्याच्यावरती आपला काही कंट्रोल नसतो. म्हणजे आपला काही जोर त्याच्यावरती चालत नसतो. आपण कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यावा, आपण कोणत्या वंशामध्ये जन्म घ्यावा, आपण कोणत्या ठिकाणी जन्माला यावं, आपली भाषा कोणती असावी, यापैकी कोणत्याच गोष्टीवरती आपला काहीही कंट्रोल नसतो. आणि ह्यातून जी विषमता तयार होते, त्या विषमतेला समाजात त्या विषमते मध्ये जे काही तयार होतं, त्याला किमलिका अनचोजन इनइक्वालिटी असं म्हणतात. म्हणजे ज्याच्यावरती माझा स्वतःचा काही कंट्रोल नाहीये. एक्झोजिनस ज्याला म्हणतो ना, अशा एक्झोजिनस फॅक्टर्समधनं ती विषमता तयार झालेली आहे. आता ती जी विषमता तयार झालेली आहे, त्या विषमतेला रेक्टिफाय करणं. किमलिकांचं जे म्हणणं आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. ते असं म्हणतात, की माझ्या स्वतःच्या निर्णयातून जी काही विषमता निर्माण होते, त्याच्यासाठी विशिष्ट हक्कांची किंवा गटाच्या हक्कांची आवश्यकता नाही. परंतु माझा ज्याच्यावरती कंट्रोल नाही, अशा घटकांमधून एक्झोजिनस अशा फॅक्टर्समधून जी विषमता निर्माण होते, त्यासाठी समाजाधिष्ठित अधिकारांची, गटाच्या अधिकारांची, विशिष्ट हक्कांची आणि एक प्रकारे प्रेफरन्शियल ट्रीटमेंटची आवश्यकता असते. आणि त्याला ते रेक्टिफाइंग अनचोजन इनइक्वालिटी असं म्हणतात. जी विषमता मी स्वतः नाही निवडलेली, परंतु ती माझ्या वाट्याला आलेली आहे आणि ती जी वाट्याला आलेली विषमता आहे, त्याच्यावरती कुठेतरी मात करण्यासाठी बहुसंख्याकांच्या हक्कांच्या पेक्षा वेगळे आणि कधी-कधी बहुसंख्याकांच्या हक्काच्या पेक्षाही अधिक अशा प्रमाणामध्ये हक्क हे या अशा प्रकारच्या विषमतेचे बळी ठरलेल्या लोकांसाठी आपल्याला द्यावे लागतात. उदाहरण सांगायचं झालं तर भाषेचं उदाहरण घेता येईल. एखाद्या देशाची एक विशिष्ट भाषा असते, परंतु त्या देशामध्ये भाषिक अल्पसंख्य असतात. कॅनडाचं हे उदाहरण आपण घेऊ शकतो या बाबतीमध्ये. कॅनडामध्ये प्रामुख्याने इंग्रजी भाषक लोक राहतात, परंतु तिथे एक राज्य आहे, जिथे क्युबेक नावाचं राज्य आहे अर्थातच, तिथे फ्रेंच भाषक लोक आहेत. आणि म्हणून कॅनडाचा जो फेडरलिझम आहे, त्यांचं जी संघराज्य पद्धती आहे, तिथे इंग्लिश आणि फ्रेंच या दोन्ही भाषांचा अवलंब केलेला आहे आणि संपूर्ण राजकीय व्यवहार, संपूर्ण प्रशासकीय व्यवहार आणि त्याचप्रमाणे संपूर्ण शैक्षणिक व्यवहार हा दोन्ही भाषातनं चालेल, अशा तऱ्हेचा निर्णय तिथे घेतला गेलेला आहे. हा निर्णय घेण्यामागचं कारण काय आहे? म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की फ्रेंच लोकं तिकडे मायनॉरिटीमध्ये आहेत. परंतु उद्देश मुळात हाच आहे, की मायनॉरिटीच्या हक्कांचं रक्षण करणं आणि त्यासाठी फ्रेंच भाषेला जे उत्तेजन दिलं गेलेलं आहे कॅनडामध्ये आणि इंग्लिशच्या समकक्ष असलेला दर्जा जो फ्रेंच भाषेला दिलेला आहे, त्याला रेक्टिफाइंग अनचोजन इनइक्वालिटी असं एक प्रकारे आपल्याला म्हणता येतं. एखाद्या वंशामध्ये जन्म घेणं, आफ्रिकन अमेरिकन लोकांना ज्या सवलती अमेरिकेमध्ये दिल्या जातात,
त्याचंही जस्टिफिकेशन किमलिकांच्या पद्धतीने करायचं झालं तर असं करता येईल, की कोणत्या घरामध्ये आणि कोणत्या वंशामध्ये जन्म घ्यायचा याच्यावरती माणसाचा कंट्रोल नसतो. आफ्रिकन अमेरिकन समाजात जे लोकं जन्माला आलेले आहेत, त्यांची जी काही विशिष्ट सामाजिक परिस्थिती आहे, त्या सामाजिक परिस्थितीमुळे त्यांना वेगळ्या हक्कांची गरज आहे. आणि म्हणून एक प्रकारे अमेरिकेत राहत असलेल्या गौरवर्णीय समाजापेक्षाही जास्त प्रिफरेन्शियल असे जर गटाचे हक्क, समाज गटाचे विशिष्ट हक्क जर अमेरिकन समाजाला दिले गेले असतील, तर त्याचं जे जस्टिफिकेशन आहे ते किमलिकांच्या बहुसांस्कृतिक वादामध्ये आपल्याला सापडतं. अशा तऱ्हेने आपण पाहू शकतो, की त्या समाजाची आणि विशेषतः अल्पसंख्य समाजाची संस्कृती, भाषा, इतिहास आणि त्या समाजाचे व्यवच्छेदक लक्षणं असलेली चिन्ह यांचं रक्षण करण्याचे विशिष्ट समाज गटांना दिलेले जे अधिकार असतात, ते बहुसांस्कृतिक वादामध्ये आपल्याला अपेक्षित आहेत. हे जे एक परिप्रेक्ष्य आहे किंवा हे जे एक धोरण आहे असं आपण म्हणू. म्हणजे बहुसांस्कृतिक वाद हा आपण एका थेरिटिकल याच्यावरतीही समजावून घेऊ शकतो. पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणूनही समजावून घेऊ शकतो. त्याचबरोबरीने सांस्कृतिक वाद हे एक राजकीय धोरण म्हणून, सरकारचं धोरण म्हणूनही आपण त्याचा विचार करू शकतो. तर ते जे काही आहे बहुसांस्कृतिक वाद हे फिलॉसॉफी म्हणून किंवा पॉलिसी म्हणून दोन्ही प्रकारे जर आपण बघत असू त्याच्यामध्ये, त्यावरती अनेक प्रकारे टीका देखील झालेली आहे. आणि मी त्याच्यावरचे जे टीकेचे मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा अतिशय थोडक्यामध्ये मी हे टीकेचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करते. कारण हा जो आपल्या डिस्कशनचा भाग आहे तो संपून मला पुढे जायचं आहे. बहुसांस्कृतिक वादावरचं हे जे काही डिस्कशन आहे ते संपवून मला पुढे जायचं आहे. बहुसांस्कृतिक वादावरती टीका करणारे कोण लोक आहेत? त्यातला एक जो गट आहे ते स्वतःला कॉस्मोपॉलिटन्स असं म्हणतात किंवा कॉस्मोपॉलिटॅनिझम नावाची जी एक विचार पद्धती आहे, त्याच्यातून बहुसांस्कृतिक वादावरती टीका केली जाते. कॉस्मोपॉलिटनिझमची जी टीका आहे बहुसांस्कृतिक वादावर केलेली, तिचा एक कळीचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे, की बहुसांस्कृतिक वादामध्ये संस्कृतींचं वैशिष्ट्य जपण्यावरती भर आहे. परंतु कॉस्मोपॉलिटनिझम असं मानतो, की कोणतीही संस्कृती ही आजच्या काळामध्ये असेल किंवा कालच्या काळामध्ये असेल, इतिहास काळात असेल, पूर्वीच्या काळी असेल, कोणतीही संस्कृती ही अशा प्रकारे कप्पेबंद, हवाबंद अशा खोल्यांमध्ये राहत नसते किंवा रुजत नसते. संस्कृती ह्या एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात, त्यांची एकमेकांशी देवाणघेवाण होत असते. त्यातून ज्या 2, 3, 4 संस्कृती एकमेकांच्या बरोबर इंटरॅक्ट करत असतात, त्या 2, 3 चौघांचंही कुठेतरी त्याच्यातनं त्यांची उन्नती होत असते, त्यांची प्रगती होत असते. आणि त्याच्यामुळे सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा विचार करून हक्क देणं याला कॉस्मोपॉलिटॅनिझममध्ये विरोध केला जातो. त्यामुळे बहुसांस्कृतिक वादाला विरोध करणारे जे लोक आहेत, त्यातला एक जो गट आहे ते कॉस्मोपॉलिटॅनिझम मानणारे लोक आहेत. दुसरा जो गट आहे ते असं म्हणतात आणि हे मला वाटतं कुठेतरी आपण समजून घ्यायला पाहिजे. हे थोडं चांगलं समजून घ्यायला पाहिजे. बहुसांस्कृतिक वादामध्ये अपेक्षित काय आहे तर एक प्रकारची सहिष्णुता. म्हणजे ज्यावेळेला आपण असिमिलेशनला नकार देतो, एकजिन्सीकरणाला नकार देतो, सपाटीकरण, तिथे जे वेगवेगळे लोक आहेत किंवा जी विविधता आहे त्याच्या प्रती असलेली सहिष्णुता आपल्याला अपेक्षित आहे. मग ही जी सहिष्णुता आहे अपेक्षित असं आपण म्हणतो आहे, त्या सहिष्णुतेचं एक लक्षण ज्याला आपण म्हणू, तर त्या सहिष्णुतेमध्ये राज्यसंस्थेकडनं आपण ज्याला उदासीनता असं म्हणू शकतो, इंडिफरन्स, ते अपेक्षित आहे. आणि राज्यसंस्थेकडनं एक प्रकारे अकोमोडेशनची अपेक्षा नाहीये. मला असं वाटतं हे जरा समजावून घ्यावं लागेल आपल्याला, की जर समाजामध्ये वेगवेगळे घटक असतील आणि त्यांचे वेगवेगळं अस्तित्व असेल, त्यांचे वेगवेगळी मूल्य असतील, मूल्यव्यवस्था असेल, त्यांचे वेगवेगळ्या भाषा, संस्कृती असेल, ह्याच्याप्रती सहिष्णुता दाखवली पाहिजे. परंतु सहिष्णुता दाखवायची म्हणजे त्या सर्वांना एक प्रकारे सारखं लेखणं किंवा त्याच्यापैकी जे कमी आहेत संख्येने त्यांना अधिक अधिकार देणं, हे राज्यसंस्थेकडनं अपेक्षित नाही.
तर राज्य संस्थेनी हा जो फरक आहे, त्या फरकाप्रती उदासीन राहिलं पाहिजे. इंडिफरन्स टू द इनइक्वालिटी, इंडिफरन्स टू द डिफरन्स या पद्धतीने ती अपेक्षा आहे. म्हणजे या 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 लोकांचं म्हणणं थोडक्यात सांगायचं तर असं आहे, की जर फरक असेल तर तो फरक जो आहे तो आपण दुर्लक्षित केला पाहिजे. राज्य संस्थेने तो दुर्लक्षित केला पाहिजे आणि राज्य संस्थेने सर्वांना समान म्हणूनच ट्रीट केलं पाहिजे. कायद्यासमोर सर्व समान पाहिजेत आणि त्या प्रत्येकाला संधीची समानता देखील असली पाहिजे आणि त्यामुळे कुणालाही अधिक संधी आणि कुणाला कमी संधी अशा प्रकारची व्यवस्था असता कामा नये. म्हणजे एक प्रकारे ज्याला हे एक प्रकारचं लिबरल क्रिटिक झालं बहुसांस्कृतिक वादाचं, की तुम्ही गटांचे विशिष्ट हक्क मान्य न करता इक्वालिटी हा जो व्यक्तिगत हक्क आहे, तोच एक मुळामध्ये मान्य केला पाहिजे. बी इंडिफरंट टू द डिफरन्सेस, दॅट इज टॉलरन्स आणि त्या ज्या काही फरक किंवा वैविध्य जे आहे समाजामध्ये, त्याच्यासाठी विशिष्ट हक्क देण्याची गरज नाही. ही बहुसांस्कृतिक वादावरची ही आणखीन एक टीका झाली. तिसरी टीका जी आहे बहुसांस्कृतिक वादाची, ती देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्या टीकेमध्ये असं म्हटलं जातं, की समाजामध्ये आपल्याला जी विविधता दिसते, त्याच्यामुळे एक प्रकारची म्हणजे हे कसं आहे माहिती आहे ना, एकेकडे आपण विविधता असा शब्द वापरत असतो, परंतु दुसरीकडे त्यातल्या अनेक ज्या गोष्टी असतात, त्यांना आपल्याला विषमता असंही म्हणता येतं. अल्पसंख्य जे असतात, ते फक्त संख्येने कमी नसतात, तर अल्पसंख्य आणि बहुसंख्य ह्याच्यामध्ये एक प्रकारची विषमता असते. आणि विषमतेवरचा उपाय हा असं काही लोकांचं असं म्हणणं आहे, की विषमतेवरचा जो उपाय आहे, तो रिडिस्ट्रिब्युशन आहे आणि त्याच्यामध्ये वेगळे हक्क अपेक्षित नाहीयेत. म्हणजे असा एक आरोप बहुसांस्कृतिक वादावरती केला जातो, की रिसोर्सेसचं रिडिस्ट्रिब्युशन करणं याच्यावरचं लक्ष उडण्यासाठी विशिष्ट समाजांच्या विशिष्ट हक्कांचा वापर केला जातो एक धोरण म्हणून. म्हणजे जिथे रिडिस्ट्रिब्युशनची आवश्यकता आहे रिसोर्सेसच्या, त्याच्याऐवजी आपण वेगळे हक्क त्या लोकांना देऊ पाहतो आहे. हा हा एक तिसरा आक्षेप बहुसांस्कृतिक वादावरती घेतला गेलेला आहे. आणि चौथा आणि माझ्या मते एक महत्त्वाचा आक्षेप जो आहे बहुसांस्कृतिक वादाचा, तो फेमिनिस्ट आहे आणि तो स्त्रीवादी आक्षेप आणि त्यामध्ये स्त्रीवादी लोकांचं असं म्हणणं आहे, की बहुसांस्कृतिक वादामध्ये विशिष्ट मायनॉरिटीजचा ज्यावेळेला विचार केला जातो, अल्पसंख्य समाजांचा विचार केला जातो, त्यावेळेला आपण संस्कृती हे एक घटक गृहीत धरतो. त्यावेळेला आपण भाषा हा घटक गृहीत धरतो. त्या ठिकाणी आपण अनेक वेळेला वंश किंवा धर्म हाही घटक गृहीत धरतो. परंतु त्या ठिकाणी लिंगभावाचा घटक गृहीत धरला जात नाही. आणि त्यामुळे स्त्रीवाद्यांचा आक्षेप असा आहे, की स्त्री हे जे म्हणजे हा जो समाजाचा घटक आहे, त्यांच्यासाठी बहुसांस्कृतिक वाद हा अनेकदा मारक ठरतो. कारण की स्त्रिया हा जो घटक आहे, तो मायनॉरिटी विदिन अ मायनॉरिटी अशा प्रकारचा आहे. म्हणजे एखाद्या समाजाचे विशिष्ट हक्क मान्य करत असताना शक्यता अशी असते, की त्या समाजाचे विशिष्ट हक्क हे स्त्री विरोधी आहेत. आजच्या लिबरल किंवा रॅशनल समाजांमध्ये स्त्रियांना समान हक्क असणं अपेक्षित आहे. परंतु केवळ एका विशिष्ट समाजाचे सांस्कृतिक पारंपरिक हक्क मान्य करण्यामुळे त्या समाजातल्या स्त्रियांवरती अन्याय होतो आणि त्यामुळे मायनॉरिटीज विदिन मायनॉरिटी आर इग्नोर्ड या प्रकारचा आक्षेप स्त्रीवादी बहुसांस्कृतिक वादावरती घेत असतात. हे आत्तापर्यंतचे जे चर्चा आपली झाली आहे, जे डिस्कशन झालंय, याचे संदर्भ जे होते ते बहुसांस्कृतिक वाद हा पाश्चिमात्य संदर्भामध्ये कसा काय त्याचं आकलन केलं जातं, त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये हे सगळं डिस्कशन आतापर्यंत केलेलं होतं मी. परंतु बहुसांस्कृतिक वाद हा जरी प्रामुख्याने म्हणजे जेव्हापासून बहुसांस्कृतिक वाद हा शब्द अस्तित्वात आला आणि ती विचारसरणी अस्तित्वात आली, त्याच्यानंतर प्रामुख्याने त्याचा संदर्भ हा जरी पाश्चिमात्य राजकीय व्यवस्था राहिलेला असला, तरीच देखील आणि मला असं वाटतं, की मला इथे ते जे डिस्कशन आहे बहुसांस्कृतिक वादाचं, हे डिस्कशन मला जे ट्रेडिशनल डिस्कशन आहे बहुसांस्कृतिक वादावरचं, पाश्चिमात्य राजकीय व्यवस्थांच्याशी संबंधित असलेलं जे डिस्कशन आहे, तिथून मला माझं आजचं डिस्कशन हे इथून पुढे न्यायचं आहे. त्याचा मूळ संदर्भ जरी पाश्चिमात्य राजकीय व्यवस्था असल्या, तरी देखील भारतासारख्या देशांचं काय?
आणि पाश्चिमात्य देश आणि भारतीय देश याच्यामध्ये आपण बहुसांस्कृतिक वादाचा विचार कसा करणार आहोत, वेगळा आहे, कसा आहे आणि मुळामध्ये भारतासारख्या समाजामध्ये बहुसांस्कृतिक वाद हा उचित ठरेल का किंवा अ, त्यांचे संदर्भ वेगळे असल्यामुळे आपण त्याचा विचार भारताच्या सारख्या देशामध्ये कसा करायचा? अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न आपण इथे उपस्थित करू शकतो. त्यातला पहिला माझा जो मुद्दा आहे तो असा आहे, की पाश्चिमात्य देश जे आहेत आजचे, प्रामुख्याने पश्चिम युरोप आणि अमेरिका खंडातले कॅनडा आणि अमेरिका हे 2 देश. ह्याच्यामधली जी विविधता आहे आणि भारत देशामधली जी विविधता आहे, त्याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. हा मूलभूत फरक काय आहे? तर पाश्चिमात्य देशामध्ये जी विविधता आहे, त्या विविधतेचं मूळ कुठेतरी स्थलांतराशी संबंधित आहे. मला असं वाटतं, की हा एक मोठा मुद्दा या निमित्ताने आपल्याला लक्षात घेतला पाहिजे, की प्रामुख्याने पश्चिम युरोपातली जी राष्ट्रराज्ये आहेत, ती ज्यावेळेला निर्माण झाली, मग ते फ्रान्स असेल, जर्मनी असेल, बेल्जियम असेल किंवा पोर्तुगल, स्पेन असेल किंवा यूके असेल, इंग्लंड असेल. ही पाश्चिमात्य राष्ट्रराज्य ज्यावेळेला निर्माण झाली, त्यावेळेला ते एकजिन्सी समाज होते. किंबहुना ते एकजिन्सी असल्यामुळेच तिथे राष्ट्रवाद जन्माला आला होता किंवा निर्माण झालेला होता. परंतु काळाच्या ओघामध्ये या सगळ्या देशांचं एकजिन्सीत्व जे आहे, ते हळू मागे पडत गेलं आणि स्थलांतराच्या प्रक्रियेच्यामुळे त्या समाजामध्ये विविधता निर्माण झाली. आपण जर पाश्चिमात्य देश बघितले किंवा पश्चिम युरोपातले देश आपण जरा स्पेसिफिकली बोलूया. पश्चिम युरोपातले देश बघितले, तर त्या जवळपास प्रत्येक देशामध्ये त्या देशाच्या ज्या वसाहती होत्या 19व्या शतकामध्ये किंवा 20व्या शतकाच्या पहिल्या 50 वर्षांपर्यंत, त्या देशातल्या वसाहतीच्या मधून त्या प्रत्येक देशामध्ये म्हणजे फ्रान्समध्ये अल्जेरियातून असेल, फ्रान्समध्ये कंबोडियातून असेल किंवा नेदरलँडसारख्या देशामध्ये इंडोनेशियातून असेल. इंग्लंडमध्ये हे प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांमधून असेल किंवा मलेशिया, सिंगापूरमधून असेल. या प्रकारचं स्थलांतर हे घडलेलं आहे. हे स्थलांतर 19व्या शतकात घडलंय, हे स्थलांतर 20व्या शतकामध्ये घडलंय, ते आजही चालू आहे. या स्थलांतरितांच्यामुळे किंवा ज्याला डायस्पोरिक कम्युनिटीज आपण म्हणतो, देशांतरित जनसमूह जे आहेत, त्यांच्यामुळे या पाश्चिमात्य देशांमध्ये आज विविधता असलेली आपल्याला दिसून येते. अमेरिकेसारखा जो देश आहे, तो स्थलांतरितांचा देश आहे असं म्हणण्याची एक पद्धत आहे आणि त्यामुळे तिथे देखील वेगवेगळ्या लाटांमध्ये जे वेगवेगळे स्थलांतरित येत गेले, त्यांच्यामुळे विविधता निर्माण झालेली आहे. काही प्रमाणामध्ये पाश्चिमात्य या संज्ञेमध्ये आपण ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड यांच्यासारख्या देशांचा जर विचार केला, तर त्या देशांमधली जी विविधता आहे, ती थोडी वेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे कशी? तर ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड या देशांमध्ये वासाहतिक राज्यकर्ते जे होते, कलोनियल रूलर्स जे होते, म्हणजे इंग्लिश लोक हे ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमध्ये जाऊन वसाहत करून राहिले. परंतु तिथे मूल निवासी असलेले तिथले नेटिव्ह लोक होते. आणि मग तिथले मूल निवासी हा शब्द भारताच्या संदर्भात आपण एक वेगळ्या प्रकारे वापरतो, पण तो सध्या आपण जरा बाजूला ठेवूया. नेटिव्ह या अर्थाला मी मूल निवासी हा शब्द वापरते आहे. तर ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड यांच्यासारख्या देशांमधले मूल निवासी असतील किंवा अमेरिकेतले ज्याला नेटिव्ह अमेरिकन असं म्हटलं जातं, ज्यांना हा शब्द वाईट आहे, पण त्यांना अनेक वर्षे रेड इंडियन असं या नावानेही संबोधलं जायचं. तर एक प्रकारे तिथले मूल निवासी आणि दुसऱ्या बाजूला तिथे स्थलांतर करून आलेला गौरवनीय समाज याच्यामुळे त्या देशांमध्ये समाजामध्ये विविधता निर्माण झालेली आहे. भारत देशातली विविधता जी आहे, ती मात्र याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. कारण भारत देशातल्या विविधतेसाठी स्थलांतर हे प्रमुख कारण नाही. म्हणजे आजच्या काळाच्या संदर्भामध्ये स्थलांतर भारतामध्ये होतं, देशांतर्गत स्थलांतर होतं. त्याच्यामुळे आपल्याला अनेक अर्बन स्पेसेस अशा तयार झालेल्या दिसतात आपल्या देशामध्ये, की ज्या कॉस्मोपॉलिटन आहेत आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये समाजात वैविध्य आहे, ते भाषेचं आहे, ते धर्माचं आहे, ते जातीचं आहे, सगळ्या प्रकारचं आहे. परंतु पारंपरिक पद्धतीने जी भारतामध्ये विविधता आहे, ती जी विविधता आहे, ती स्थलांतरितांच्यामुळे आलेली नाहीये. तर ती या देशात राहणारे जे लोक आहेत, त्यांच्यातच असलेली विविधता आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की भारतातली विविधता आणि पाश्चिमात्य देशातली जी विविधता आहे, त्याच्यामध्ये एक फंडामेंटल फरक आहे. एक मूलभूत फरक आहे आणि तो फरक आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्यामुळे जर भारतामध्ये बहुसांस्कृतिक वादाचा आपण विचार करत असू,
तर तो पाश्चिमात्य देशांच्या पेक्षा काहीतरी वेगळा केला पाहिजे. हा वेगळा कसा करायचा किंवा हा वेगळ्या प्रकारे कशा केला जातो अ, किंवा केला गेला आहे आत्तापर्यंत. याबद्दल मी थोडक्यामध्ये बोलणार आहे. माझ्या पुढच्या डिस्कशनचा मुद्दे हेच असणार आहे, की आपल्या देशामध्ये, भारतामध्ये काय प्रकारे बहुसांस्कृतिक वादाचा विचार केला गेला आहे किंवा आजही केला जातो. 3 महत्त्वाचे मुद्दे मी या संदर्भामध्ये मांडायचे आहेत मला. अ, पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण जर भारतीय राज्यघटनेकडे बघितलं, जी 1950 साली अंमलात आलेली आहे आणि जी 1945 ते 50 या 5 वर्षाच्या काळामध्ये ती लिहिली गेलेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण बघितलं, तर एका विशिष्ट प्रकारे बहुसांस्कृतिक वादाचा विचार केलेला दिसतो. आपल्या राज्यघटनेने समाज गटांचे हक्क मान्य केलेले आहेत. आपल्या राज्यघटनेमध्ये अल्पसंख्याकांचे हक्क मान्य केलेले आहेत आणि त्याचबरोबरीने आपल्या राज्यघटनेने जनजातींचे हक्क देखील मान्य केलेले आहेत. आपण जर प्रकरण 3रं राज्यघटनेचं जे आहे, ज्याच्यामध्ये मूलभूत हक्कांचा विचार केलेला आहे. या 3ऱ्या प्रकरणामधलं कलम 15 आणि 16 आणि त्याचबरोबरीने कलम 25 आणि 26 ही जर बारकाईने बघितली, तर तुमच्या असं लक्षात येईल, की हा बहुसांस्कृतिक वादाचा भारतीय अवतार आहे. मी सांगत होते ते म्हणजे समाज गटांचे हक्क, ग्रुप राइट्स आपल्याकडे दिले गेलेले आहेत. या ग्रुप राइट्समध्ये एका बाजूला आपण असं बघू शकतो, की 15 आणि 16 मध्ये विशेषत्वाने अ, दलित जाती ज्या आहेत आणि ज्या जनजाती आहेत, त्यांच्यासाठी विशिष्ट असे हक्क आहेत. ज्याला आपल्याकडे रिझर्व्हेशन असं म्हटलं जातं किंवा आरक्षण असं म्हटलं जातं. आरक्षण हा एक समाज गटाचा विशिष्ट हक्क आहे. आरक्षण हा एक प्रकारचा स्पेसिफिक ग्रुप राइट आहे. आणि तो आपल्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेला आहे. तो मूलभूत हक्कांच्या प्रकरणामध्ये तो अंतर्भूत केलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की अल्पसंख्याकांचे हक्क जे आहेत, ते देखील आपण राज्यघटनेमध्ये त्याचा विचार केलेला आहे. आणि विशेषतः आर्टिकल 25 आणि 26 मध्ये, पण 25 मध्ये म्हणजे याला एज्युकेशनल राइट्स ऑफ द मायनॉरिटीज असं आपण म्हणू किंवा मायनॉरिटीजचे स्वतःचा धर्म आणि संस्कृती यांचं रक्षण करण्याचे जे अधिकार, जे 25 आणि 26व्या कलमामध्ये सांगितलेले आहे. ते हक्क हे देखील एक महत्त्वाचा मॅनिफेस्टेशन आहे बहुसांस्कृतिक वादाचं, असं आपल्याला म्हणता येईल. जनजातींचे हक्क देखील दिले गेलेले आहेत. हे आणि जनजातींचे हक्क आरक्षण जिथे आहे ते आपल्याला मूलभूत हक्कांच्या प्रकरणामध्ये सापडतात. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन विशिष्ट भूभागातल्या जनजातींना भारतीय राज्यघटनेने अ, वेगवेगळ्या प्रकारचे हक्क बहाल केलेले आहेत. म्हणजे आपण जर कलम 373 चा विचार केला राज्यघटनेतल्या, तर त्याच्यामध्ये अ, ईशान्य भारतात ज्या वेगवेगळ्या जनजाती आहेत, त्यांच्या प्रती असलेल्या अनेक अधिकारांचं तिथे विवरण केलेलं आहे. आपण ते पाहू शकतो ते अधिकार. अ, अ, अनेक प्रमाणामध्ये त्या जनजातींना एक प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्था तिथे त्या ट्राइबच्या नियमांच्या प्रमाणे चालवण्याचे अधिकार आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये महाराष्ट्राच्या सारख्या राज्यामध्ये एक 3 टियर असलेली 3 स्तराची स्थानिक स्वराज्य संस्थांची एक व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारतातल्या काही राज्यांमध्ये त्याच्यात नागालँड असेल, अरुणाचल प्रदेश असेल, तिथे तिथल्या जनजातींच्या नियमांप्रमाणे ग्रामीण स्तरावरती एक प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्थांची व्यवस्था तिथे त्यांना चालू ठेवायला मुभा दिलेली आहे. आणि ती जी व्यवस्था चालते, ती त्या जनजातीच्या पारंपरिक नियमांनुसार चालते. ती भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार चालत नाही. त्याच्यामुळे जनजातींचे विशिष्ट जे हक्क आहेत, त्यालाही आपल्या देशाच्या राज्यघटनेने संरक्षण दिलेलं आहे. एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येतं, राज्यघटनेकडे बघितल्यानंतर, की या पद्धतीचे जे हक्क मान्य केले आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेने, ती एक प्रकारे किमलिकाच्या समताधिष्ठित उदारमतवादी बहुसांस्कृतिक वादाशी जवळीक सांगणारी रचना आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की किमलिकाच्या पूर्वी किमान 40 वर्ष ही रचना आपल्या देशामध्ये आपण ती राबवली होती, अस्तित्वात आली होती, अंमलात आणलेली आहे. दुसरा मुद्दा जो मला मांडायचा होता तो बहुसांस्कृतिक वादाला सुरुवातीला मी हे सांगत होते, की बहुसांस्कृतिक वादाचा संबंध हा आयडेंटिटी पॉलिटिक्सशी देखील आहे. अ, ज्याला आपण आत्मभानाचं राजकारण म्हणू, त्याच्याशी देखील बहुसांस्कृतिक वादाचा संबंध आहे. कारण बहुसांस्कृतिक वाद हे काही एक प्रकारची लीगल व्यवस्था फक्त नाहीये. ती एक प्रकारची कायद्याची व्यवस्था तर नाहीये.
त्याच्या पलीकडे जाऊन ती राजकीय हक्कांची लढाई देखील आहे आणि ती आर्थिक हक्कांची लढाई देखील आहे. आणि अशा व्यापक अर्थाने जर आपण बहुसांस्कृतिक वादाचा विचार केला तर आपल्याला असं असं म्हणावं लागतं, की पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी आत्मभानाचं राजकारण आणि बहुसांस्कृतिकवाद यांचा एकमेकांशी निकटचा असा संबंध आहे. अ, आपल्या देशामध्ये जर विचार केला आपण तर जात आधारित पॉलिटिकल मोबिलायझेशन हे जवळ-जवळ स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळापासून अस्तित्वात आहे. आपल्या देशामधलं पॉलिटिकल मोबिलायझेशन हे प्रामुख्याने जात या आधारावरती होत असतं आणि त्या अर्थाने आयडेंटिटी पॉलिटिक्सचं एक वेगळं बहुसांस्कृतिक राजकारण आपल्या देशामध्ये होतं, असं आपल्याला म्हणता येईल. वेगवेगळ्या जातींचं मोबिलायझेशन होत असतं. त्याच्यामध्ये आपण आणि प्रत्येक राज्यामध्ये आपण पाहू म्हणजे जे भारतीय राजकीय व्यवस्थेचे विद्यार्थी आहेत, त्यांना हे माहिती असतं, की कशाप्रकारे जातींचे समूह हे पॉलिटिकल मोबिलायझेशन करत असतात. एकमेकांच्यामध्ये अलाइनमेंट, रिअलाइनमेंट करत असतात आणि कशाप्रकारे राजकीय सत्तेच्या जवळ जायचा प्रयत्न हा जातीच्या मोबिलायझेशनमधनं होत असतो. त्यामुळे बहुसांस्कृतिक वादाचा एक जो वेगळा आविष्कार ज्याला आपण आयडेंटिटी पॉलिटिक्स म्हणतो, ते आपल्या देशामध्ये आपल्याला दिसून येतं. जातीच्या शिवाय आपण जर पाहिलं, तर भाषिक मुद्द्यावरती देखील आपल्याकडे पॉलिटिकल मोबिलायझेशन होतं आणि तो देखील बहुसांस्कृतिक वादाच्या संदर्भातला आयडेंटिटी पॉलिटिक्सचा एक भाग आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे धर्मावरती आधारित देखील पॉलिटिकल मोबिलायझेशन होतं आहे, होत आलेलं आहे. तोही एक प्रकारे आयडेंटिटी पॉलिटिक्सचा एक भाग आहे आणि त्याचा संबंध एक प्रकारे बहुसांस्कृतिक वादाशी आहे. अर्थातच जाता-जाता मला हे सांगायला पाहिजे, की जातीवरती आधारित जे आत्मभानाचं राजकारण आहे, म्हणजे आपण अकॅडमिक कम्युनिटीचा भारतातल्या अकॅडमिक कम्युनिटीचा जर एकंदरीत विचार केला आणि जे भारतीय राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करतात, असे अभ्यासक आहेत, त्यांचा जर विचार केला, तर जाती आधारित आत्ममानाचं राजकारण हे आपल्याकडे पूर्णपणे मान्य आहे. भाषेवरती आधारित आत्मभानाचं राजकारण हे आपल्याकडे काहीसं मान्य आहे. ते सर्वथा मान्य जरी नसलं तरी म्हणजे शिवसेनेचे सारखे पक्ष आज आपल्याकडे अस्तित्वात असू शकतात किंवा दाक्षिणात्य राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे भाषिक पॉलिटिकल मोबिलायझेशनचं राजकारण होत असतं. त्याला जनाधार असतो आणि त्याच्यामुळे भाषिक पॉलिटिकल मोबिलायझेशनला देखील आपल्याकडे काहीशी मान्यता आहे असं म्हणता येईल. आणि धर्माच्या आधारावरती जे पॉलिटिकल मोबिलायझेशन होतं, ज्या प्रकारचं आयडेंटिटी पॉलिटिक्स होतं, त्याला मात्र मान्यता नाहीये. त्याला आपण सरसकट नाकं मुरडत असतो आणि त्याच्यामुळे हा एक भारतातल्या बहुसांस्कृतिक वादाचा एक आविष्कार आपल्याला असं म्हणता येईल, की पॉलिटिकल मोबिलायझेशनसाठी इथे जात आणि भाषा हे 2 आधार बरेच वेळेला वापरले जातात, आजही वापरले जातात. तिसरा मुद्दा जो मला भारतातल्या बहुसांस्कृतिक वादाशी संबंधित जो मांडायचा आहे, अ, ते जे फिनोमेनन आहे ते जुनं आहे. ते जवळ-जवळ आपण ज्यावेळेला ब्रिटनची कॉलनी होतो त्या काळापासूनचं आहे. परंतु त्याचे संदर्भ आजही अस्तित्वात आहेत आणि त्याच्यामधून येणारे जे काही पेच प्रसंग आहेत, त्याच्यामधून येणारे जे काही विवाद आहेत, ते आजही आपल्याला घडताना दिसतात. एका बाजूला आधुनिकीकरण विरुद्ध पश्चिमीकरण, मॉडर्नायझेशन व्हर्सेस वेस्टर्नायझेशन. दुसऱ्या बाजूला आधुनिकीकरण विरुद्ध सांस्कृतिक परंपरा, म्हणजे मॉडर्नायझेशन विझाव्ही कल्चरल ट्रेडिशन्स. हे 2 पेच प्रसंग भारताच्या इतिहासात आणि आजच्या राजकारणामध्येही आपल्याला सातत्याने आढळून येतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्याच्यातून वेगवेगळे पेच प्रसंग उभे राहत असतात. अनेकदा त्याच्यातून वादविवाद होतात. अनेकदा त्याच्यातून हिंसक घटना घडतात. परंतु अनेकदा त्याच्यातून कायदेशीर खटले देखील झालेले आहेत, जे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेले आहेत आणि त्यातले जे निकाल दिले गेलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, ते देखील आपल्याला उद्बोधक असे आहेत आणि आपण जर ह्या गोष्टींकडे, ह्या घटनांकडे जर एक नजर टाकली, तर आधुनिकीकरण आणि सांस्कृतिक परंपरा यांच्यातल्या पेचप्रसंगातून जे काही घडतं आपल्याकडे, त्या प्रकारचं बहुसांस्कृतिक वाद हे भारतामधलं एक महत्त्वाचं घटित आहे, महत्त्वाचं फिनोमेनन आहे असं मला मला अ, अ, सांगावसं वाटतं. मुळामध्ये आधुनिकीकरण
विजा-व्ही सांस्कृतिक परंपरा. हे जे काही हा जो काही पेच आहे, कुठे जायचं? आपण वेस्टर्नाइज व्हायचं का आपण आपल्या परंपरेला चिकटून राहायचं? हा जो काही पेच प्रसंग आहे, हा सर्व आशियाई, आफ्रिकी देशांमध्ये कधी ना कधीतरी अनुभवलेला आहे. आपण जर आपल्या आजूबाजूच्या आशियाई देशांमध्ये पाहिलं म्हणजे उदाहरणार्थ आपण सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड याच्यासारख्या आग्नेय आशियातल्या देशांमध्ये जर पाहिलं, तर हे जे देश आहेत किंवा यांचे जे समाज आहेत, त्यांच्यामध्ये आधुनिकीकरण आणि सांस्कृतिक परंपरा याच्यामधलं जे द्वंद्व आहे, ते त्यांनी सांस्कृतिक परंपरेच्या बाजूनी सोडवलेलं आहे, असं आपल्याला अनेकदा दिसून येतं. म्हणजे त्यांनी आधुनिकीकरण काही प्रमाणामध्ये आत्मसात केलं आहे. काही प्रमाणामध्ये पश्चिमीकरण देखील झालेलं आहे. परंतु आधुनिकीकरण आणि पश्चिमीकरण होत असताना स्वतःच्या सांस्कृतिक परंपरांचं जतन करण्याचा आग्रह हे देश सातत्याने धरतात. आणि त्याच बरोबरीने भारताच्या पूर्वेकडच्या ह्या देशांकडनं नजर वळवून जर आपण भारताच्या पश्चिमेकडे गेलो, तर इराण आणि सौदी अरेबिया हे 2 देश असे आहेत, जे देखील मोठ्या प्रमाणामध्ये याच द्वंद्वामध्ये सांस्कृतिक परंपरेची बाजू आधुनिकीकरणाच्या विरोधामध्ये घेत असतात. मग तिथे पर्शियन कल्चर, पर्शियन व्हॅल्यूज असतील इराणमध्ये किंवा सौदी अरेबियामध्ये एक प्रकारची जी मुस्लिम फिलॉसॉफी आहे, त्याच्यावरचा हे असेल. तर हे म्हणजे आपण पश्चिम आशिया म्हणू किंवा आग्नेय आशिया म्हणू, या आपल्या भोवतालच्या आशियामध्ये आधुनिकीकरण आणि सांस्कृतिक परंपरा यांच्यातलं द्वंद्व त्यांनी अनुभवलेलं होतं आणि त्या द्वंद्वामध्ये सांस्कृतिक परंपरेच्या बाजूनी कौल किंवा सांस्कृतिक परंपरेच्या बाजूनी फार मोठा एक प्रकारचा एम्फसिस त्या देशांमध्ये दिला गेला होता. तो आजही दिला जातो आहे. आपल्या देशातली परिस्थिती ही काहीशी वेगळी होती आणि अनेक वर्ष आपण आपल्यावरती, आपल्या समाजावरती पश्चिमीकरणाचा आणि आधुनिकीकरणाचा प्रभाव हा सांस्कृतिक पारंपरिक प्रभावाच्या पेक्षा खूप मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. अलीकडे मात्र परिस्थिती काहीशी बदलताना दिसते आहे. आणि असं मी ज्यावेळेला म्हणतेय, त्यावेळेला माझा रोख हिंदुत्ववादी राजकारणाकडे नाही. हे प्रामुख्याने आपण लक्षात घ्यावं. सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिकीकरण यांच्या पेचामध्ये, या द्वंद्वामध्ये कुठेतरी सांस्कृतिक परंपरा उचलून धरण्याची प्रवृत्ती भारतीय समाजामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये, निदान गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्याला दिसून येते आहे. याचा सुतराम संबंध हिंदुत्ववादी राजकारणाशी नाही, तर तो अगदी वेगळ्या घटनांशी आहे. आणि मला म्हणून सुरुवातीला मी जे उद्धृत केले 2 प्रसंग तिरुवनंतपुरमच्या पद्मनाभ स्वामी मंदिर असेल किंवा इतर पंढरपूरची वारी असेल. त्याच्या बरोबरीने आपण आणखीनही काही घटनांचा विचार करू शकतो. मी थोडक्यामध्ये यातल्या 2-3 घटना तरी सांगणार आहे, ज्याच्यातनं मला जे काय म्हणायचं हे ते कदाचित जास्त स्पष्ट होऊ शकेल. त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू नावानी एक रेस, एक शर्यत खेळली जाते. अ, ज्याला प्राणीमित्र असं आपण ज्यांना म्हणतो ना, की ज्यांना प्राण्यांवरती अत्याचार करण्याला विरोध असणारी जी मंडळी असतात, अशा लोकांनी ह्या जल्लीकट्टूवरती बंदी आणलेली होती. परंतु तामिळनाडूमध्ये हे जल्लीकट्टूच्या शर्यती होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर चळवळ ही गेल्या काही वर्षांमध्ये घडलेली आपल्याला दिसून येते. जल्लीकट्टूच्या शर्यती पुन्हा सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोर्टाचा भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्या न्यायव्यवस्थेचा देखील भाग आहे. त्या होण्याची परवानगी देखील तामिळनाडूमध्ये दिली गेलेली आहे. आणि जल्लीकट्टूकडे तामिळनाडूतले लोकं हे एक प्रकारची सांस्कृतिक परंपरा या पद्धतीने पाहतात. त्या परंपरेचं जतन करायला पाहिजे या पद्धतीने पाहतात. हिंदुत्ववादाचा प्रभाव हा तामिळनाडूमध्ये किती मर्यादित आहे, हे जर आपण लक्षात घेतलं, तर या तऱ्हेचं जे द्वंद्व आपण तामिळनाडूमध्ये आज बघतो आहे, आधुनिकीकरण विरुद्ध सांस्कृतिक परंपरा, या द्वंद्वाशी हिंदुत्ववादी राजकारणाचा सुतराम संबंध नाही आणि तरी देखील जल्लीकट्टू हे एक सांस्कृतिक चिन्ह, एक सांस्कृतिक व्यवच्छेदक लक्षण, सिम्बॉल म्हणून पुढे येतं आणि तामिळनाडूची अस्मिता ही त्याच्याशी जोडली जाते. हे सांस्कृतिक एक प्रकारचं जे सांस्कृतिक परंपरेचं जतन करण्याचं जे राजकारण आहे, हे एक वेगळ्या प्रकारचं आत्मभानाचं राजकारण आहे. ते आपण आपल्या देशामध्ये गेली काही वर्ष पाहतो आहोत.
दुसरी घटना जी जास्त परिचयाची आहे आणि ती शबरीमला ह्या केरळमधल्या मंदिराच्या संदर्भात आहे. शबरीमलाची थोडक्यात गोष्ट मला वाटतं आपल्यापैकी सर्वांना माहिती असेल, की शबरीमलाच्या मंदिरामध्ये अ, ज्याला मेन्स्ट्रुएटिंग एजमधल्या स्त्रिया आपण म्हणतो त्यांना जायची परवानगी नसते. याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये काही स्त्रियांच्या गटांनी अपील केलं आणि होता म्हणजे अ, पहिला जो खटला नोंदवला गेला तो केव्हातरी मागच्या दशकातला आहे. जवळ-जवळ 15 वर्षापूर्वीचा आहे. परंतु अ, असे अनेक खटले झाले, त्याच्या विरोधात अपील करत ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये 2019 साली एक असा निकाल आला, की 2018 साली निकाल आला, की त्या मंदिरामध्ये स्त्रियांना जायला परवानगी द्यावी. हा निकाल आल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये अ, ज्याला रिव्ह्यू पिटिशन म्हणतात, तशी पिटिशन केली गेली आहे. आणि त्या रिव्ह्यू पिटिशनचं म्हणणं असं आहे, की शबरीमला नावाची जी देवता आहे, त्या देवतेचं असं एक विशिष्ट एक त्याचं काय म्हणूया आपण, त्याची एक विशिष्ट कहाणी आहे. आणि त्या कहाणीमध्ये काही कारणं आहेत, ज्याच्यामुळे मेन्स्ट्रुएटिंग एजमधल्या स्त्रियांना तिकडे जायला परवानगी नाहीये. हे जे वेगळेपण आहे, शबरीमला ह्या देवतेचं जे वेगळेपण आहे आणि त्याचे आर्ग्यू करणारे लोकं असंही म्हणतात, की तो जो अय्यप्पा आहे, जो तिथला देव आहे, त्या अय्यप्पाची भारतामध्ये निदान 1000 मंदिरं आहेत. परंतु अय्यप्पाचं शबरीमला हे एकच मंदिर आहे, जिथे स्त्रियांना मेन्स्ट्रुएटिंग एजमधल्या स्त्रियांना जाण्याची बंदी आहे. तर ही जी विशिष्ट परंपरा आहे, ही विशिष्ट परंपरा ह्या विशिष्ट स्थानाची आहे. तो सांस्कृतिक वारसा आहे. आणि त्या परंपरेचं जतन करण्याचा आम्हाला अधिकार आहे. या कारणाने त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टाने ती दाखलच नुसती करून घेतली नाही. ती रिव्ह्यू पिटिशन नुसती दाखल करून घेतलेली नाहीये. तर ती घटनापीठ म्हणतो ना आपण कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे ती वर्ग केली आहे. म्हणजे आतापर्यंत या प्रकरणातले निकाल 3 जजांच्या बेंचने दिलेले होते, 3 न्यायमूर्तींच्या. तर आता कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे म्हणजे घटनापीठाकडे ती गेल्यानंतर 9 न्यायमूर्तींचं बेंच या प्रकारच्या अनेक घटना एकत्रित करून मग त्याच्यामध्ये मंदिर प्रवेश वगैरे जे सगळ्या वेगवेगळ्या केसेस आहेत त्या सगळ्या एकत्र करून त्याच्यावरची एक रिव्ह्यू पिटिशन ही कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अ, भविष्यामध्ये ती हिअरिंगसाठी येणार आहे. ही घटना सांगण्यामध्ये बहुसांस्कृतिक वादामध्ये मी कशासाठी शिरले, तर ह्याच्यामध्ये जो निकाल दिला होता सुप्रीम कोर्टाने, तिथे आर्टिकल 25 आणि 26, 25-26 चा संदर्भ त्यांनी दिला गेला होता. त्याच प्रकारे 2 दिवसापूर्वी पद्मनाभ स्वामी मंदिर जे केरळमध्ये तिरुवनंतपुरममधलं जे पद्मनाभ स्वामी मंदिर आहे. अ, अ, वा वास्तविक हे जे पद्मनाभ स्वामी मंदिर आहे, ती त्रावणकोरच्या राजघराण्याची प्रॉपर्टी होती. संस्थान खालसा झाल्यानंतर त्रावणकोरच्या राजघराण्याकडे त्याची व्यवस्था होती. म्हणजे व्यवस्थापकीय अधिकार हे सगळे त्यांच्याकडे होते. परंतु वारस जे काही असतात म्हणजे त्या राजघराण्याच्या वारसांमध्ये काहीतरी एक वाद झाल्यानंतर केरळ सरकारने तिकडे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी केली. त्याच्या विरोधामध्ये राजघराण्यातले लोकं हे कोर्टात गेले. केरळ हायकोर्टात गेले आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले. 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने जो निकाल या प्रकरणामध्ये दिला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्रावणकोरच्या आणि हे अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे, की संस्थानं खालसा झालेली आहेत. त्यामुळे राजा किंवा असं काही अस्तित्वात नाही आणि तरी देखील त्या घराण्याचा परंपरागत व्यवस्थापकीय अधिकार मात्र परंपरा म्हणून अस्तित्वात आहे. ह्या प्रकारचे डिस्टिंक्शन सुप्रीम कोर्टाने तिथे केलेलं आहे आणि त्यामुळे व्यवस्थापकीय अधिकार हे त्यांनी त्रावणकोरच्या राजघराण्याकडे परत एकदा सुपूर्द केलेली आहे. या 3 घटनांमध्ये जर आपण बघायला गेलं, तर मी आत्ता जसं सांगत होते त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने हे जे निकाल दिलेले आहेत, त्या निकालांचा संदर्भ घटनेच्या कलम 25 आणि 26 या 2 कलमांशी आहे. आर्टिकल 26 26वा कलम जे आहे आपल्या घटनेचं मूलभूत हक्कांच्या प्रकरणामधलं, त्याच्यामध्ये स्पेसिफिक शब्द आहेत आणि मला असं वाटतं, की त्याचा आधार प्रत्येक वेळेला घेतला गेलेला आहे. ते स्पेसिफिक शब्द असे आहेत, की एव्हरी रिलिजियस डिनॉमिनेशन ओर अ सेक्शन देअर ऑफ. रिलिजियस डिनॉमिनेशन असं म्हटल्यानंतर आपण हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असं म्हणू शकतो. पण ऑर अ सेक्शन देअर ऑफचा अर्थ हा त्या धर्मामध्ये जे वेगवेगळे सेक्शन्स आहेत, त्या सर्वांचं वेगळं अस्तित्व, त्या सर्वांच्या वेगवेगळ्या परंपरा, त्या सर्वांचे वेगवेगळे संस्कृती याला मान्यता देत असतो. आणि या प्रकारे इंटरप्रिट करून
सुप्रीम कोर्टाचे गेल्या काही दिवसातले निकाल आलेले आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा मला असं वाटतं, की कन्सेप्च्युअली आपण ह्याच्यामध्ये हे समजून घेतलं पाहिजे, की एव्हरी रिलिजियस डिनॉमिनेशन ऑर अ सेक्शन देअरऑफ हॅज राइट टू मॅनेज इट्स ओन अफेअर्स इन मॅटर्स ऑफ रिलिजन. म्हणजे त्या धर्माला किंवा त्या धर्मातल्या एखाद्या विशिष्ट गटाला आपले जे धार्मिक राईट्स आहेत, RITES जे आहेत, जे उपचार असतात धर्मामधले, ते जतन करण्याचा अधिकार या आर्टिकल 26 ने दिलेला आहे भारतीय नागरिकांना. आणि त्याच्यामध्ये रिलिजनचं जे इंटरप्रिटेशन केलेलं आहे ते डिनॉमिनेशन ऑर सेक्शन हेही आहे, परंतु रिलिजनचं इंटरप्रिटेशन करताना नुसतं फेथ या अर्थाने नाही केलेलं आहे, तर ते रिलिजियस प्रॅक्टिसेस धर्मामधली जी कर्मकांड हा शब्द वापरू शकतो आपण त्यासाठी, त्याही अर्थाने केलं गेलेलं आहे. म्हणजे मला ह्याच्यामध्ये असं म्हणायचं आहे, की शबरीमलामध्ये जर का एखादी एखादी संस्था जिने रिव्ह्यू पिटिशन केलेली आहे, ती जर असं आर्ग्यू करत असेल, की शबरीमलाचा जो सेक्ट आहे, तो एका विशिष्ट धर्माच्या, एका विशिष्ट डिनॉमिनेशनचा एक वेगळा सेक्ट आहे आणि त्यांचा जो पारंपरिक अधिकार आहे, त्यांची जी काही कर्मकांड आहेत, तो पाळण्याचा त्यांचा जो पारंपरिक अधिकार आहे, तो जर ज्याला आपण कोर फंडामेंटल इंडिव्हिज्युअल लिबर्टीज म्हणतो, त्याच्याशी कुठे कॉन्ट्राव्हीन होत नसेल, तर त्यांचा अधिकार पाळायचा त्यांना हक्क आहे. त्यांच्या परंपरा पाळायचा त्यांना हक्क आहे. त्यांची कर्मकांड करत राहण्याचा त्यांना हक्क आहे. मला असं वाटतं, की गेल्या 10-1 वर्षामध्ये या प्रकारचे सांस्कृतिक वारशाचं सांस्कृतिक वारसा सांगणारे, त्याच्यासाठी आग्रह धरणारे आणि त्या कारणासाठी वेळ पडली तर कोर्टामध्ये खटले लढणारे, असे जे काही गट आपल्या देशामध्ये तयार झालेले आहेत आणि मी परत सांगते आहे, हिंदुत्वाच्या राजकारणाशी त्यांचा वास्तविक संबंध नाही. त्यांचा जो संबंध आहे तो सांस्कृतिक हक्कांशी आहे आणि हे जे गट तयार झालेले आहेत, ते गट हे भारतातल्या बहुसांस्कृतिक वादाचं एक वेगळ्या प्रकारचं आविष्करण आहे, असं आपल्याला म्हणता येतं. मला असं वाटतं, की मी आत्तापर्यंत जे सांगितलं ते विशेषतः भारताच्या संदर्भात जे काही माझे आर्ग्युमेंट होते, जे मी सांगितले, ते मी पुन्हा एकदा सांगते. एक प्रकारे सम अप करण्यासाठी. बहुसांस्कृतिक वाद हा प्रामुख्याने आपल्याला सुरुवातीच्या काळात दिसला, तो राज्यघटनेमध्ये दिसला. आपण समाज गटांचे, अल्पसंख्याकांचे आणि जनजातींचे विशिष्ट हक्क मान्य केले आहेत राज्यघटनेमध्ये. जात आणि भाषा या 2 आधारांवरचं जे आपलं आयडेंटिटी पॉलिटिक्स आहे, ते देखील बहुसांस्कृतिक वादाशी संबंधित आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये ज्या प्रकारे सांस्कृतिक परंपरेच्या जतनाचा आग्रह धरण्याचा आविष्कार आपल्याला दिसून येतो, तो देखील भारतातल्या बहुसांस्कृतिक वादाचा एक वेगळ्या प्रकारचा आविष्कार आहे, असं आपल्याला म्हणता येतं. मी जी आर्ग्युमेंट आत्तापर्यंत करत होते किंवा केली आहे, ती अशा प्रकारची आहे, की बहुसांस्कृतिक वाद हे प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांशी, तिथल्या राजकीय व्यवस्थांशी संबंधित आहे. आणि तरीही भारतासारख्या इन्हेरंट विविधता असलेल्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बहुसांस्कृतिक वाद रुजलेला आहे आणि तो आपण बघतो आहोत. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून राज्यघटनेच्या रूपाने आणि आज वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारणातून आपल्याला तो किंवा समाजकारणातून तो आपल्याला दिसून येतो आहे. आणि म्हणजे कोणत्याही प्रकारे जजमेंटल न होता, म्हणजे हे बरोबर किंवा ते बरोबर किंवा हे चूक किंवा ते चूक असं न म्हणता आपल्याला असं म्हणता येईल, की बहुसांस्कृतिक वाद हा जर समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला किमलिका आणि जे पाश्चिमात्य विचारवंत आहेत, त्यांच्या पलीकडे गेलं पाहिजे. बहुसांस्कृतिक वादाचे भारतीय संदर्भ आपल्याला समजून घेतले पाहिजेत आणि बहुसांस्कृतिक वादाचं जे काही फलित आहे किंवा जे काही तोटे भारतीय व्यवस्थेला, राजकीय व्यवस्थेला झाले आहेत किंवा पुढे होणार आहे, त्यांचा उहापोह देखील आपण भारताच्या संदर्भात एका वेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये केला पाहिजे. शेवटी थांबताना मला असं म्हणावंसं वाटतं, की कदाचित असं झालं असेल, की मी विषयाच्या पेक्षा
वेगळं किंवा जे टेक्स्टबुकमध्ये अपेक्षित असतं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बोलले आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मला म्हणजे हे असं बोलण्यामागचं माझं महत्त्वाचं कारण असं होतं, की किमली का वाचायला मिळतो? म्हणजे संदर्भ म्हणून लेक्चरच्या शेवटी सांगतात तसं मी सांगू शकते, की अगदी स्टॅनफोर्ड एन्सायक्लोपीडियाच्या वेबसाईटपासून ते किमलिकाच्या स्वतःच्या 2 प्रसिद्ध पुस्तकांच्या पर्यंत अवेलेबल आहे. तो वाचायला मिळतो. अ, बहुसांस्कृतिक वादाची विचारसरणी सांगणारे किमलिकाच्या व्यतिरिक्त जे इतर विचारवंत आहेत, त्यांच्याविषयीही आपल्याला वाचायला मिळतं. पाश्चिमात्य राजकीय व्यवस्थांच्या संदर्भातला जो बहुसांस्कृतिक वाद आहे, त्याच्या चर्चा या बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. परंतु पाश्चिमात्य परिप्रेक्ष्यातला बहुसंस्कृतीवाद उचलून आपण आपल्या देशाचा विचार करू शकतो का? आणि जर केला, तर तो कशाप्रकारे करता येईल? आणि त्यातून एका वेगळ्या बहुसांस्कृतिक वादाची मांडणी आपल्याला करता येईल का? या प्रश्नांचा विचार करण्यासाठी मी या प्रकारचं विवेचन केलेलं आहे. शक्य आहे की हे अपुरं आहे, शक्य आहे की ते अनेक लोकांना पटणारं नाही. परंतु ज्यावेळेला ही व्याख्यान मला आयोजित केली होती प्राध्यापक बुआ यांनी, त्यावेळेला मला असं वाटलं की जे श्रोते आहेत त्यांना विचार प्रवृत्त करण्याची जर संधी असेल, तर ती आपण घ्यावी. आपण आत्तापर्यंत हे सगळं ऐकून घेतलं. याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर जर काही प्रश्नोत्तरं असतील प्राध्यापक बुवांच्या परवानगीने जर काही प्रश्न आले, तर त्यांची उत्तरं विदिन माय लिमिटेशन्स देण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरोखरच विचार प्रवृत्त करणारं व्याख्यान होतं. विविधतेला भिडण्याचे 2 मार्ग इथपासून आपण सुरुवात केली. ॲसिमिलेशन वर्सेस मल्टीकल्चरलिझम. ॲसिमिलेशन शब्द सुंदर वापरला, सपाटीकरण, सगळ्यांना एकसारखं एकजिन्सी करणं. बहुसांस्कृतिक वाद याच्यामध्ये पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी, आत्मभानाचं राजकारण आहे आणि ती एक राजकीय आणि आर्थिक हक्कांची लढाई आहे. गटांचे हक्क, मग त्याच्यामध्ये मग अगदी LGBT कम्युनिटी असेल. बहुसंस्कृतीवादामध्ये वेगवेगळे ट्रेट्स निर्माण झाले आहेत, वेगवेगळ्या विचारांच्या परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्याच्यामध्ये कम्युनिटेरियन मल्टीकल्चरलिझम, लिबरल मल्टीकल्चरलिझम, उदारमतवादी बहुसंस्कृतीवाद आणि समताधिष्ठित उदारमतवादी बहुसंस्कृतीवाद. विल किमलिका यांची चर्चा करताना भारत सरकारनी, घटनेनी किमलिका यांच्या पूर्वी 40 वर्ष बहुसंस्कृतीवादाचा अवलंब केला, ती शब्द किंवा ती टर्मिनॉलॉजी वापरली नसेल. फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्कांच्या आपल्या चॅप्टरमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. मायनॉरिटीज, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स यांच्यासाठी ते राईट्स दिलेले आहेत. अनचोजन इनइक्वॅलिटी, जात, धर्म, पंथ, भाषा, कुठल्या प्रदेशात तुम्ही जन्माला आला, अनचोजन इनइक्वॅलिटी आणि चोजन इनइक्वॅलिटी. तुम्ही कुठली नोकरी स्वीकारली, कुठलं शिक्षण घेतलं, त्यामुळे निर्माण होणारी असमानता. बहुसंस्कृतीवाद हे एक राजकीय धोरण आहे आणि ही एक फिलॉसॉफी पण आहे, एक तत्वज्ञान पण आहे. त्याच्यावर अनेक प्रकारे टीका पण झालेली आहे. त्यातली उल्लेख करण्यासारखी आता आपण थोडक्यात उल्लेख करतोय. फेमिनिस्ट टीका मला महत्वाची वाटते. त्यांनी सांगितलेली की वुमेन आर अ मायनॉरिटी विदिन अ मायनॉरिटी, अल्पसंख्याकांमधले अल्पसंख्याक. हे त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. बहुसंस्कृतीवादाचा पुरस्कार केला तर महिलांच्यावर होणारे अत्याचार आणि त्यांच्यावर होणारा अन्याय याच्यामध्ये निश्चितच वाढ होऊ शकते. त्याच्यानंतर त्यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला, तो भारताचा बहुसंस्कृतीवाद, भारतातली परिस्थिती आणि कॅनडा, अमेरिका आणि एकूण जे काही पाश्चिमात्य जग आहे, त्या पाश्चिमात्य जगातली विविधता याच्यामध्ये खूप फरक आहे, मूलभूत फरक आहे. पाश्चिमात्य राष्ट्र एकजिन्सीपणाकडून ती नंतर मायग्रेशनमुळे, बाहेरून आलेल्या लोकांच्यामुळे, अजून सुद्धा आता सिरियामधून वगैरे मायग्रेशन होताना दिसतं, तर बाहेरून आलेल्या लोकांच्यामुळे त्यांच्यामध्ये विविधता निर्माण झाली
आपल्याकडे ती पारंपरिक आहे आणि अर्बन सेंटर्स निर्माण झाली आहेत. इथे मला एक छोटासा किस्सा आठवतो. बेंगलोरमध्ये माझा एक सॉफ्टवेअर मधला मित्र होता. त्याला सहज विचारलं, म्हटलं तुला कन्नड भाषा येत नाही, मग तिकडे अडचण झाली असेल खूप. तर त्याचं उत्तर त्याला काय होतं की तिकडे कन्नड भाषिक बोलणारे फार थोडे राहिलेले आहेत, आम्हीच सगळे तिकडे आहोत, हिंदी, मराठी, बंगाली. हिंदी होतो आणि प्रश्न असा फार 15-20 वर्षापूर्वी दक्षिणेकडे हा प्रश्न खूप मोठा होता. आता तो शिल्लक राहिलेला नाही. अर्बन सेंटर्स, मेट्रोपॉलिटन सेंटर्स किंवा कॉस्मोपॉलिटन सेंटर्स आपण ज्याला म्हणतो, आधुनिकीकरण विरुद्ध सांस्कृतिक परंपरा, त्या बोलत असताना मला लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री या थॉमस फ्रीडमनच्या पुस्तकाची आठवण झाली की काही जगातले भाग असे आहेत की जे लेक्ससकडे चालले. लेक्सस एक अत्यंत चांगल्या दर्जाची गाडी, तर आधुनिकीकरणाकडे चालले आणि काही जण ऑलिव्ह ट्रीला चिकटून राहिलेले आहे, त्याच्या पाळामुळांशी घट्ट स्वतःला धरून राहिलेले आहे. तर त्याच्यामध्ये असलेला संघर्ष, आणि मग परत त्याच्यात आणखीन त्यांनी ते स्पष्ट केलं की हा सांस्कृतिक मुद्दा आहे, पारंपरिक हा परंपरा जपण्याचा लोकांचा प्रयत्न आहे, हिंदुत्ववादी राजकारणाशी याचा संबंध नाही. जलीकट्टूचं उदाहरण त्याने दिलं, शबरीमालाचं उदाहरण त्याने दिलं आणि न्यायालयाने घेतलेली भूमिका त्याच्याबद्दलही सांगितलं. म्हणजे आजच्या सगळ्या विषयांशी आपली बहुसांस्कृतिकवादाची चर्चा त्यांनी जोडून दाखवली. आता एवढ्या सगळ्या चर्चेनंतर प्रश्न मला वाटतं निश्चितच लोकांचे असतील, तर मी काही चॅट बॉक्स मध्ये मला आता प्रश्न दिसत आहेत. मिलिंद मुरुडकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रश्नोत्तरांचं सेशन सुरू करावं. तर ज्याला प्रश्न विचारायचा ते अनम्यूट करून प्रश्न विचारू शकते. सर, मॅडमला एक मला प्रश्न आहे, विचार. तर विचारू शकू? विचारू. मॅडम, आपण जर का भारताचा विचार केला असता तर अल्पसंख्याक लोक हे भीतीच्या छायेत आहेत का, असं तुम्हाला वाटतं का? कारण काही बऱ्याच वेळा बोललंही जातं. अल्पसंख्य लोक म्हणजे नेमकं कोण हा तुम्हाला अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये? कारण आपल्याकडे म्हणजे मी हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अल्पसंख्य लोक आहेत. आपण एखाद्या राज्याचा विचार केला तर तिथे भाषक अल्पसंख्य असतात. संपूर्ण देशाचा विचार केला तर तिथे धर्माचे अल्पसंख्यक तर असतातच, परंतु वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील धार्मिक अल्पसंख्य वेगवेगळे आहेत. म्हणजे काश्मीरमध्ये धार्मिक अल्पसंख्य एक वेगळे समाज असेल, किंवा आपण जर नॉर्थ ईस्टच्या राज्यांमध्ये गेलो, नागालँड सारख्या ठिकाणी किंवा अरुणाचल प्रदेशात गेलो, तर तिथे अल्पसंख्य समाज हा वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे आणि एका पद्धतीने आपण पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी, अनेक राज्यांमध्ये आपल्याला जातीच्या आधारावरती देखील अल्पसंख्य समाज दिसतात. काही जाती ह्या अतिशय अल्पसंख्य आहेत. जनजातींचा एकूण विचार केला आपण तर त्या देखील अल्पसंख्य आहेत. हे देखील आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे नक्की कोणत्या अल्पसंख्याकांशी विषयी तुम्ही विचारता आहात हे जर स्पष्ट केलं तर. मॅडम, कसं की मी धार्मिक आणि इतरही अल्पसंख्याक जे आहेत, मी दोघांबद्दल विचारण्याचा प्रयत्न करतोय. कारण का कसं आहे की आता जसं की आपण मॉब लिंचिंग आणि हेही बघतो, देशामध्ये घडताना दिसतंय. त्यानंतर काही जे धर्माच्या नावावर पण लोक बोलतात की आम्हाला आता सध्या, जसं की मुस्लिम धर्मीय असतील तर त्यांच्यावर होणारे अत्याचार असतील, दलित धर्माचे लोक म्हणजे दलित असतील त्यांच्यावर होणारे अत्याचार असतील, किंवा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ज्या काही घटना आता हल्लीच्या काळात देत आहेत, तर त्याबद्दल मी तुम्हाला दोन्ही पातळीवर विचारण्याचा प्रयत्न करतोय की धार्मिक आणि इतरही. तर याबद्दल म्हणजे लोकांमध्ये जे अल्पसंख्याक आहेत तर त्यांच्यावर दबाव येतं का, जे बहुसंख्याक लोक आहेत त्यांचं? धार्मिक अल्पसंख्याकांच्या बद्दल सांगायचं झालं ना, तर मला असं वाटतं की भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण धार्मिक अल्पसंख्याक असं म्हणत असताना स्पष्टपणे असं म्हणूयात की आज एका हिंदुत्ववादी पक्षाचं सरकार आहे केंद्रामध्ये,
आणि त्यामुळे आपण ज्यावेळेला दबावाखाली असलेला धार्मिक अल्पसंख्याक गट असं म्हणतो, त्यावेळेला मुख्यतः आपल्याला मुस्लिम समाजाविषयी बोलायचं आहे. हे जर स्पष्टपणे आपण बरोबर. बोललं, तर मला असं वाटतं, की असं म्हणता येईल, की भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाज जो आहे, त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आहे आणि असू शकतो. तो सर्वत्र सारखा नाही. आणि त्याच प्रकारे मुस्लिम समाजावरती असलेला जो दबाव आहे किंवा त्यांच्यामध्ये असलेली एक सुप्त प्रकारची भीती आहे, ही काही केवळ आज भाजपाचं सरकार केंद्रामध्ये आलेलं आहे, त्याच्याचमुळे निर्माण झालेली आहे, असंही नाहीये. त्यांच्यावरती दबाव आणण्याच्या, त्यांच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करण्याच्या, दंगली घडण्याच्या अनेक घटना या 2014च्या पूर्वी देखील आपल्या देशामध्ये घडत होत्या. त्यामुळे जर आज मुस्लिम समाजामध्ये भीती आहे असं आपण मानलं आणि तसं जर परसेप्शन असेल, तर मला असं वाटतं, की एक विशिष्ट राजकीय पक्ष केंद्र सरकारमध्ये सत्तेवर आहे, हे त्याचं कारण आहे. वस्तुस्थिती काय आहे आणि परसेप्शन काय आहे, या दोन्हीमध्ये फरक असतो. राजकारणामध्ये वस्तुस्थिती जितकी महत्त्वाची असते, तितकंच परसेप्शन देखील महत्त्वाचं असतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जर आज मुस्लिम समाजामध्ये हे परसेप्शन असेल, की आम्ही आज दबावाखाली आहोत, तर त्याचं कारण काय आहे, हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यामुळे परसेप्शन जर तसं असेल, तर ती शक्यता आहे. परंतु वस्तुस्थिती अशीही आहे, की त्या समाजाला दबावाखाली ठेवण्याचे आणि अ, वेगवेगळ्या प्रकारे मुस्लिमांवरती अन्याय करण्याचे, अशा घटना ह्या 2014च्या पूर्वीही घडलेल्या होत्या. तुम्ही इतर प्रकारच्या अल्पसंख्याकांचं म्हणाल, तर मला असं वाटतं, की एक्झॅक्टली हेच उत्तर मी विशेषतः दलित समाजाच्या बाबतीमध्ये देईन, की दलित समाजाच्या बाबतीमध्येही 2014च्या पूर्वीही अन्याय होत होता. तो आजही होतो आहे. परसेप्शन जे आहे, एका समाजाचं जे परसेप्शन आहे, ते वेगळं असू शकतं आणि आपल्याकडे भाजपा या पक्षाचं म्हणून जे परसेप्शन आहे, राजकीय व्यवस्थेमध्ये, मतदारांमध्ये किंवा एकूण अकॅडमिक्समध्ये म्हणा किंवा विचारवंत समाजामध्ये, जो व्यक्त होणारा समाज आहे त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे हे परसेप्शन असू शकतं, की आज मुस्लिम दबावाखाली आहेत, आज दलित दबावाखाली आहेत. परंतु वस्तुस्थिती ही 2014च्या आधी आणि नंतर ही सिग्निफिकंटली वेगळी आहे, असं मला स्वतःला वाटत नाही. धन्यवाद मॅडम. आणि एक दुसरा एक असा प्रश्न माझा होता, की सध्या जे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आहे 2019, तर त्याबद्दल तुम्ही थोडं डिटेलमध्ये आम्हाला सांगितलं तर बरं होईल. नाही, नाही कुठचा अमेंडमेंट ॲक्ट म्हणालात आपण? सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट सीएए. अरे आता बापरे! सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टबद्दल बोलायचं तर मला एक अख्खं लेक्चर द्यावं लागेल. वेगळंच एक लेक्चर द्यावं थोडक्यात लागेल. जर कारण का अ, सध्या ह्याच्यामध्ये पण जे काही आहे वाद होतात, तर ते मला थोडं या टॉपिक रिलेटेड वाटलं. म्हणून हा प्रश्न मला असा विचारावासा वाटतं. मी थोडक्यात बुवा सर मी या प्रश्नाचं उत्तर देऊ का? म्हणजे वेळ कितपत आहे आणि त्यासाठी मी हा प्रश्न विचारते तुम्हाला. वेळ आहे, द्यायला माझी हरकत नाहीये. हं. वेळ आपल्याकडे आहे. हं. हं, ठीक आहे. मग मी थोडक्यात सिटिझनशिप अमेंडमेंट थोडक्यात हो, थोडक्यात हां, खूप. सांगायचा प्रयत्न करते. हं, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा जो कायदा आहे ना, त्या कायद्याचा त्याचं ॲक्चुअली सगळ्यात चांगलं वर्णन जर करायचं असेल, तर ते असं करता येईल, की तो नागरिकत्व देणारा कायदा आहे. तो नागरिकत्व परत घेणारा कायदाच नाहीये. आणि त्यामुळे त्या कायद्याचं एक अत्यंत चुकीचं परसेप्शन हे समाजामध्ये पसरवलं गेलेलं आहे. हे संपूर्ण जगामध्ये जे पसरवलं गेलेलं परसेप्शन आहे, ते फार चुकीचं आहे. ते वस्तुस्थितीशी पूर्णपणे विपरीत आहे. सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टचं म्हणजे आपण जर सिटिझनशिप ॲक्ट हा जर सुरुवातीच्या काळापासून जर बघत गेलो, तर आत्ताची जी अमेंडमेंट आहे ती फक्त एवढीच आहे, की आपल्या शेजारी देशांमधनं आलेले जे स्थलांतरित आहेत, त्यापैकी हिंदू स्थलांतरितांना भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी जो कालावधी आहे, जो पूर्वी 12 वर्ष होता, तो आता 5 वर्षां का 6 वर्षांवरती आणण्यात आलेला आहे. किंवा चूक न करता सांगायचं असेल, तर शेजारी देशातून भारतामध्ये स्थलांतरित झालेल्या हिंदूंसाठी भारताचं नागरिकत्व मिळवण्याचा कालावधी हा पूर्वीपेक्षा कमी करण्यात आलेला आहे. शेजारी देशातून इतर धर्माचे जे लोकं भारतामध्ये आलेले आहेत आणि त्यांना भारताचं नागरिकत्व जर घ्यायचं असेल, तर त्याला बंदी नाही. त्याचा जो पूर्वी 12 वर्षाचा कालावधी होता, तो तेवढाच ठेवला गेलेला आहे.
परंतु हिंदूंसाठी तो कमी केलेला आहे. एवढाच त्या सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टमध्ये घडलेला आहे. याच्या पलीकडे जे काय आहे त्या माझ्या मते कथा कहाण्या आहेत. ऍक्ट पूर्णपणे नीट आपण वाचावा आणि त्याच्यावरनं आपल्या असं लक्षात येईल की ते जे काही त्या कायद्याचं अवडंबर किंवा विपरीत स्वरूपात जो काही तो पसरवला गेलेला आहे समाजामध्ये ते अत्यंत चुकीचं आहे. ते विपरीत प्रकारामध्ये समाजामध्ये त्या कायद्याचं रूप पसरवण्यामध्ये त्या कायद्याला विरोध करणाऱ्यांचा जितका भाग आहे ना, तितकाच माझ्या मते त्यावेळेच्या सरकारचा देखील म्हणजे भाजपच्या सरकारचा देखील तितकाच रोल त्याच्यामध्ये आहे. कारण अ, अ, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर आपण बघितलं, तर ज्या काळामध्ये रेफ्युजी म्हणून आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्यासाठी स्वतःला प्रगत लोकशाही देश बनवणारे युरोपातले आणि अमेरिकेसारखे देश सुद्धा जिथे नकार देत आहेत, तिथे रेफ्युजी म्हणून आलेल्या लोकांना भारताचं नागरिकत्व घेता येणं, हे काही विशिष्ट लोकांसाठी का होईना जास्ती सोपं करणारा हा कायदा आहे आणि त्याच्यामुळे तो नागरिकत्व काढून घेणारा नाही, तर तो नागरिकत्व देणारा कायदा आहे. ह्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघावं. मला असं वाटतं की आपला दृष्टिकोन बदलेल तिथे बघण्याचा. डॉक्टर संहिता जोशींचा एक प्रश्न आहे. अच्छा. डॉक्टर संहिता जोशी. Hello, ma'am. Hello. I put the question in the chat box, but basically my question was, as you said, that the rise of Hindutva politics has no direct connection with the kind of multiculturalism that is emerging in India in last 10-15 years. That's what you said. But can we also look at it like this? I want your comments on it. That this Hindutva ideology is impacting and influencing certain cultural groups in last 10-15 years, and that's why that kind of a culture, Hindutva politics is being pursued, or Hindutva ideology is being pursued by certain cultural groups impacted by that ideology in altogether a different space. Can we say that? I think I would agree with you on that. What I would say is, people who ask for ban on cow slaughter and make a law to that effect are definitely influenced by the Hindutva ideology. And while this can also be presented as a protection of your culture or values or whatever, the religious practices of a certain religion or a sect thereof, its denomination, etc., etc. It is very clear that it is the influence of the Hindutva ideology which is influencing these kind of groups. Not just cow slaughter, but if you look at certain groups which oppose the celebration of Valentine's Day, for that matter, they are also influenced by such kind of ideologies, and that is why, to an extent, yes, the ideology of Hindutva has in fact affected some of these cultural groups, or some of these groups who want to protect culture. So there is an influence of Hindutva behind that. But if you look at the incidents of Shabarimala or Jallikattu or all these things, and I deliberately took these examples because these two examples actually are from the two states of India, Tamil Nadu and Kerala, where the influence of Hindutva ideology is the minimum. And just to underline that point, that it's not always the Hindutva ideology which is promoting politics of culture or the fight for right of culture. There are certain other factors which are also doing it. But yes, primarily I agree with the way you have put it. I agree with you. Thank you. एक YouTube वरून प्रश्न आहे, निनाद कुलकर्णी. युरोपीय देशांमध्ये इस्लामिक कट्टरपंथीय व युरोपीय देशांच्या राज्यघटना यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे का? अशा तऱ्हेचा संघर्ष युरोप कशाला, जगात सगळीकडेच निर्माण झाला आहे. तो आपल्याही देशामध्ये निर्माण झालेला आहे. आणि मुस्लिम बहुल असणाऱ्या परंतु सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिकन राज्यघटना असणाऱ्या इंडोनेशिया सारख्या देशातही तो झालेला आहे.
काही प्रमाणामध्ये मलेशिया, फिलिपिन्स सारख्या देशांमध्येही तो झालेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं असेल तर इस्लामिक कट्टरपंथी आणि ज्याला आपण म्हणू पाश्चिमात्य मूल्यांवरती आधारलेली राजकीय व्यवस्था याच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे का, तर तो आहे. कट्टरवादी हा शब्द वापरलात हे बरं झालं. पाश्चिमात्य लोकशाहीवादी राजकीय व्यवस्था आणि इस्लाम यांच्यामध्ये संघर्ष नाही, तर कट्टरवादी जे आहेत गट, अतिरेकी गट जे आहेत, त्या आणि कोणत्याही प्रकारची लोकशाही व्यवस्था ह्याच्यामध्ये संघर्ष आहे. किंबहुना कोणत्याही धर्मामधले अतिरेकी आणि कुठल्याही प्रकारची लोकशाही राज्यव्यवस्था ह्याच्यामध्ये एक सुप्त संघर्ष आहेच आणि तो जगभरात सगळीकडे आहे. डॉक्टर मेधा पत्कींचा एक प्रश्न आहे. एरवी मिळून मिसळून राहणारे वेगवेगळ्या सांस्कृतिक, धार्मिक, जातीय, भाषिक परंपरेचे लोक एखाद्या व्यक्तीच्या कृत्यासाठी त्या संपूर्ण समाजाला जबाबदार धरून संघर्ष करतात. यावर आपण काय म्हणाल? उदाहरणार्थ इंदिरा गांधी हत्या, गांधीजींची हत्या इत्यादी. याला समाजाच्या मानसशास्त्रामध्ये उत्तर असेल त्याच्यासाठी, ज्याला आपण हर्ड मेंटॅलिटी, व्हायलन्स जो एका मानसिकतेमध्ये येतो आणि ह्याच्यातून अशा प्रकारच्या दंगली घडलेल्या आहेत. निश्चितपणे 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर ज्या प्रकारचे हत्याकांड दिल्लीमध्ये विशेषतः शिखांचं हत्याकांड झालं, किंवा तुम्ही जे म्हणता ते गांधींचा खून झाल्यानंतर जे काय महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये घडलं, त्याचा संबंध माझ्या मते हर्ड मेंटॅलिटीशी आहे, ग्रुप मेंटॅलिटीशी आहे, एक प्रकारच्या मानसिकतेशी आहे. आणि जसं एरवी आपण ज्याला म्हणतो ना, की एरवी हे अशा व्यक्ती असतात की ज्या तुमच्या माझ्यासारख्या असतात, नॉर्मल असतात, पापभीरू असतात. परंतु अशा व्यक्ती ज्यावेळेला एखाद्या हिंसक समाजाचा भाग होतात किंवा एखाद्या अतिरेकी समाजाचा भाग होतात, त्यावेळेला त्या त्यांच्याच सारख्या वागायला लागतात. त्याच्यातून अशा तऱ्हेच्या घटना घडत असतात. पण अर्थात मी राज्यशास्त्राची अभ्यासक आहे, मानसशास्त्राची नाही. त्यामुळे एवढंच एक्सप्लेनेशन योग्य आहे. ठीक आहे. आणखीन एक प्रश्न आहे मॅडम. हां. प्रदीप देशपांडे यांच्याकडून आलाय. हं, हं. भारतातील अनेक राज्यात हिंदू अल्पसंख्याक झालेले आहेत असं त्यांचं मत आहे व त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असं त्याबद्दल आपले मत काय? भारतातल्या अनेक राज्यांमध्ये हिंदू अनेक म्हणणार नाही, पण काही राज्यांमध्ये भारतातल्या हिंदू अल्पसंख्य हे पूर्वी काळच्या काळापासून आहेत. म्हणजे आपण केरळ राज्याचा विचार केला तर तिथे तीनही धर्मांची म्हणजे तीनही मुख्य धर्म जे आहेत, हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन, यापैकी कोणाचीच मेजॉरिटी नाहीये. त्यामुळे तिघही जण अल्पसंख्य आहेत असं आपल्याला म्हणता येतं. ईशान्य भारतातल्या अनेक राज्यांमध्ये हिंदू हे अल्पसंख्य होते आणि आहेत. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अरुणाचल प्रदेश, नागालँड, सिक्कीम, जिथे बुद्धिस्ट लोक हे बहुसंख्येने आहेत, हिंदू अल्पसंख्य आहेत, याचा विचार करावा लागेल. जम्मू काश्मीर ह्या राज्यामध्ये जेव्हा ते राज्य होतं, जम्मू काश्मीर, लडाख हे तिघे एकत्र असतानाही, आणि आज लडाख वेगळा झाल्यानंतर जम्मू काश्मीर चा केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरही तिथे हिंदू अल्पसंख्याक किंवा मेजॉरिटी मध्ये नाहीयेत. म्हणजे हे तर हो, अशा पद्धतीची रचना ही पूर्वीही होती. काही प्रमाणामध्ये राज्यांची पुनर्रचना झाल्यामुळे ती आजही आपल्याला आहे असं दिसतं. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे भारतातल्या बहुसंख्य राज्यांमध्ये हिंदू समाज हा मेजॉरिटीमध्ये आहे. तो बहुसंख्येत आहे. आणि त्यामुळे असुरक्षिततेची भावना ही काही राज्यांमध्ये निश्चितपणे आहे. जिथे हिंदू अल्पसंख्य आहेत. टेक्निकली पाहता पंजाबमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत. अशा सर्व राज्यांमध्ये जरी नाही, तरी जिथे हिंदू अल्पसंख्य आहेत, अशा काही राज्यांमध्ये हिंदूंमध्ये अशा तऱ्हेची भावना आहे. परंतु मग आपण हेच लॉजिक सगळीकडे वापरू शकतो. आणि जो पहिला प्रश्न मला जो विचारला गेला होता,
त्याचं उत्तर मी ज्या पद्धतीने दिलं त्याच पद्धतीने याही प्रश्नाचं उत्तर देईन, की धार्मिक अल्पसंख्य जे आहेत, त्यांच्यावरती अन्याय होत आलेला आहे आणि त्यांच्यामुळे त्या सुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये तेव्हाही होती, आजही आहे. एखाद्या भागामध्ये मुस्लिम अल्पसंख्य आहेत, एखाद्या भागामध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत. परंतु जे अल्पसंख्य आहेत, त्यांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना ही आहे. आणि मग जर तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे मगाशी जो प्रश्न मला कुणीतरी विचारला, की दिल्लीमध्ये जे घडलं 1984 मध्ये, ती त्याच प्रकारचा आविष्कार होता ना. एका धार्मिक अल्पसंख्य गटावरती इतक्या नृशंसपणे त्यांच्या विरोधात झालेली हिंसा आणि ते इट वॉज ऑलमोस्ट जिनोसाइड म्हणजे ज्या संख्येने माणसं दिल्लीच्या दंगलीमध्ये मेलेली आहेत. हे अनेकांना माहिती नसेल, पण 2002च्या गुजरातच्या दंगलीमध्ये जितकी माणसं मेली, त्याच्या 10 पटीने माणसं 1984च्या हत्याकांडामध्ये दिल्लीमध्ये मेलेली आहेत आणि त्यामुळे ह्या तऱ्हेची असुरक्षितता ही सगळीकडे आहे. अजिंक्य गायकवाड यांचा प्रश्न आहे. बरोबर आहे ना, मी नाव उच्चार घेतोय ते अजिंक्य गायकवाड. भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता आणि बहुसांस्कृतिक वादाची सांगड घातली आहे असे म्हणता येईल का? मला वाटतं मॅडमनी त्याचं उत्तर स्पष्ट दिलंय, तरी आणखीन काही मांडायचं असेल तर बघू. नाही अगदी म्हणजे मला त्याची सांगड घातलेली आहे हे अगदी निश्चितपणे असं म्हणता येईल. अजिंक्य गायकवाड हा प्रश्न का विचारतायत हे मला माहिती आहे आणि जे सर्व श्रोते आहेत या व्याख्यानमालेचे त्यांना मी सांगू इच्छिते की आज आपल्या डिपार्टमेंटमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीचे पॉलिटिक्स आवाज येतोय कोणाचा तरी? म्यूट करा, आवाज येतोय. हा बोला. हा, तर मल्टीकल्चरलिझम वरती अभ्यास करणारी जी माणसं आहेत त्याच्यामध्ये अजिंक्य गायकवाड हे एक आहेत आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न त्याचं उत्तर मी अगदी थेट असं देते की धर्मनिरपेक्षता आणि सांस्कृतिकवाद यांची सांगड निश्चितपणे घातलेली आहे. मला असं वाटतं की आर्टिकल 25 आणि 26 याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी. एकच मिनिट मॅडम, हा तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हॅलो. हा, आता ऐकू येतंय माझं? हो, आता येतंय. हा, ओके. आर्टिकल 25 आर्टिकल 26 मध्ये दोन्ही गोष्टी स्पष्टपणे आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये द फ्रीडम टू प्रॅक्टिस प्रोफेस अँड प्रोपगेट रिलिजन देखील आहे आणि तिथे अल्पसंख्याकांचे हक्क देखील आहेत. तिथे सांस्कृतिक म्हणजे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स देखील आहेत. त्यामुळे अजिंक्य गायकवाड यांच्याशी मी सहमत आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये या दोघांची एक प्रकारे सांगड घातलेली आहे. पुढचा एक प्रश्न आहे, आपण तिथे थांबू. स्मिता पाटील यांचा प्रश्न आहे, स्थलांतरित लोकांवर अन्याय होतो यावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही निश्चितपणे कुठल्या स्थलांतरितांविषयी बोलता आहात हे मला संदर्भ समजत नाहीये, परंतु हो बरोबर आहे. म्हणजे स्थलांतरितांवरती अन्याय होत असतो. वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय होतो. त्याच्यात एक जो मुद्दा नेहमी येतो तो त्यांच्या भाषेचा मुद्दा असतो भारतासारख्या देशामध्ये विशेषत्वाने, परंतु पाश्चिमात्य देशांमध्ये देखील म्हणजे भाषिक कौशल्यांमध्ये मागे पडणं आणि त्याच्यामुळे येणाऱ्या विषमतेचे ते बळी ठरतात. स्थलांतरितांवरती दुसरा असा अन्याय होत असतो की त्यांना त्या ज्या समाजामध्ये ते जात असतात तिथे त्यांना सामावून घेतलं जाईलच याची शाश्वती नसते आणि त्यामुळेही त्यांच्यावरती एक प्रकारचा अन्याय होत असतो. तिसरा जो अन्याय त्यांच्यावरती होतो तो म्हणजे त्यांचं सांस्कृतिक अस्तित्व टिकवण्याचं आव्हान त्यांच्या समोर असतं आणि जसं आपण म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे फ्रान्स सारख्या काही देशामध्ये ती संधी त्यांना असेलच असं नाही. काही देशामध्ये ती संधी असेल. परंतु अशाही गोष्टी घडतात की कायद्याने जरी ती संधी असली म्हणजे भारतासारख्या देशामध्ये तरी देखील त्यांना तशा पद्धतीने आपापल्या सांस्कृतिक मूल्यांचं जतन करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे होय बरोबर आहे. म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या स्थलांतरितांवरती अन्याय होत असतो हे मान्य आहे मला. आणखीन बरेच प्रश्न दिसत आहेत, पण मला वाटतं आपण आता इथे थांबूया.